डॉक्टर रविंद्र देवराव कोल्हे एवं डॉक्टर स्मिता रविंद्र कोल्हे, चिकित्सा। कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थामते जाओ, देखेगा एक दिन तेरी भी काम। माणूस जन्माला आला की कर्म हे त्याला बांधलेलंच आहे असं म्हणतात. पण प्रत्येक माणूस हा आपापलं कर्म आपापल्यापर्यंत निवडतो. कोणी आपल्या स्वतःसाठी, प्रपंचासाठी, तर कोणी समाज, देश, जग यासाठी विचार करतो. अशासारखंच एक व्यक्तिमत्व पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे सर आपल्यासोबत आज उपस्थित आहे. यांची जीवन परिचय द्यायचा झालं तर यांची ओळख 1 रुपयाच्या डॉक्टर अशा नावाने यांना पूर्ण भारतात ओळखला जाते. आणि हे बैरागड या ठिकाणी राहतात. तर बैरागड हे जे ठिकाण आहे हे विदर्भामध्ये मेळघाटमध्ये अतिशय दुर्गम भागात हा बैरागड आहे. म्हणजे मीच मूर्तिजापूरहून या बैरागडला येण्यासाठी निघालो होतो. तर मला असं वाटलं मी इथे 4 तासात पोचून जाईल, पण मला 7.5 तास लागले यायला. तर अतिशय दुर्गम भागात हे बैरागड ठिकाण आहे. तर त्यांची जो काही प्रवास आहे, त्यांचा काही तो सुरुवातपासूनची की जर्नी आहे, ते 32 वर्षापासून इथं सेवा देत आहेत. आपण त्यांच्याबद्दल थोडंफार जाणून घेऊया. आणि आपण ज्याही आज थोड्याशा त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करू, तर त्या फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच होईल. म्हणजे जे विद्यार्थी आहेत ग्रॅज्युएशनपर्यंतचे, तर त्यांना यांच्यातून काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल, या उद्देशानेच आपण इंटरव्ह्यू म्हणा किंवा गप्पा गोष्टी आपण याला कंडक्ट करू. तर नमस्कार सर. नमस्कार. सर, मला फक्त तुमच्या याच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. लहानपणापासून आपण सुरुवात करू. अगदी बरोबर. तुमचं लहानपण कुठे होतं सर? माझा जन्म झाला शेगावला. हां. आणि शेगावला माझं बालपण गेलं. शालेय शिक्षण शेगावलाच झालं. 10वीपर्यंतचं शिक्षण माझं शेगावला झालं. सर, तुमचं 10वीपर्यंत शिक्षण कोणत्या मीडियममध्ये झालं? माझं सगळं मराठी माध्यम. मराठी मीडियममध्ये झालं. त्या काळात इंग्रजी यायचीच होती. त्यामुळे मराठी माध्यम होतं. आणि 5वीपासनं आम्हाला इंग्रजी सुरू व्हायचं. हां, बरोबर आहे. त्यावेळेस 5वीपासून जो पॅटर्न होता त्याप्रमाणे म्युन्सिपल हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. अच्छा. आणि त्याच्या आधी म्युन्सिपल प्रायमरीमध्ये झालं 4थीपर्यंत. शाळा क्रमांक 3 सरकारी फैल म्हणून जो एरिया आहे तिथे. आणि नंतर मग म्युन्सिपल हायस्कूल. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जे आजकाल आपण म्हणतो कॉन्व्हेंट आहे, इंग्लिश मिडियम, फुल इंग्लिश मिडियम, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड. तर सर एकदम अतिशय म्हणजे साध्या शाळेतून मराठी मिडियममधून शिकून आज एवढे मोठे डॉक्टर झालेले आहेत. तर हे पालकांना सुद्धा या गोष्टीची थोडीशी दक्षता घेण्याची गरज आहे की आपण आपल्या मुलांना नेमकं कुठल्या प्रकारचं शिक्षण द्यायला पाहिजे. महत्वाचं काय सर की त्या मुलाला समजलं पाहिजे. हां. माध्यम महत्वाचं नाही. माध्यम महत्वाचं नाही. काय करतो आहे किंवा काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये काही क्वालिटी डेव्हलप झाल्या पाहिजे. बरोबर. की रिडिंग स्किल, एक 100-200 पुस्तकं तरी त्यांनी 7वी-8वीपर्यंत वाचायला पाहिजे. आम्हाला त्यावेळी चांदोबापासून वाचनाची आवड लागली. चांदोबा म्हणून एक हे यायचं, मॅक्सिक यायचं. अच्छा. जसं पराग येतं आता, तर तसं धर्मयुग यायचं. तर त्यातून वाचनाची गोडी लागली. छोट्या छोट्या गोष्टी असल्या तर मुलांना त्या आवडतात. आपण त्यांच्यावर खूप बर्डन आणि त्यांना समजणारी गोष्ट, साधी सोप्या भाषेमधली गोष्ट, फार क्लिष्ट नको लहानपणी. तर त्या दृष्टीने पालकांनी हे केला पाहिजे की त्यांचा व्यासंग वाचनाकडे डेव्हलप झाला पाहिजे. माझा नाईलाजानी झाला. हां. एकंदरीत सरांचं म्हणणं काय आहे की खूप सारे नंबर्स ऑफ बुक्स आपण विद्यार्थ्यांना इंट्रोड्यूस करण्याची काही गरज नाही आहे. खूप मोठा सिलेबस, खूप क्लिष्ट सिलेबस, वास्ट सिलेबस याची काहीच आवश्यकता नाही आहे. मुलांना जे काही द्यायचं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन फार महत्त्वाचं आहे.
त्यांना छोट्या छोट्या प्रयोगातून आपण हळूहळू वर नेऊ शकतो. सर तुमचं 10वीपर्यंत शिक्षण शेगावमध्येच झालं मराठी होय, मीडियममध्ये. होय. तर त्यावेळेस म्हणजे असं काय तुमच्या जीवनात घडलं की तुम्ही मेडिकल संदर्भाच्या इकडे ओढले? नाही, मला स्वतःला हृदयरोग होता जन्मतः. हम्म, हम्म, लहान मुलांना जसा असतो तसा. हम्म. आणि जन्मतः हृदयरोग असल्यामुळे मला खेळण्याची मनाई होती. हा. एक्झर्शन मला जमत नव्हतं. नव्हतं. मला दम लागायचा, पायावर सूज यायची, पोट दुखायचं, असे आजार ते होते. फेल्युअर ज्याला आम्ही म्हणतो मेडिकल भाषेमध्ये, हार्ट फेल्युअरचे सिम्पटम्स ते होते. त्यामुळे मग मला बेड रिडन राहावं लागायचं. मग पलंगावर बसल्या बसल्या काय करणार, तर वाचन करणार. मग शेगावला काय उपलब्ध होतं, तर गजानन महाराज संस्थान आहे, तिथे प्रवचन कीर्तन असायची. तर आईवडिलांच्या याच्यावर खांद्यावर बसून किंवा उचलून ते मला न्यायचे आणि ते मला ऐकायला मिळायचं. दुसरं तिथे वाचनालय होतं, तर धार्मिक पुस्तकं होती, ग्रंथ होते, तर ते वाचायला मिळालेत. आणि मी सांगत होतो बे चांदोबा सारखं छोटं मासिक की ज्यातून छोट्या छोट्या गोष्टी मला वाचायला मिळायच्या, ज्या बोधप्रद होत्या. आणि त्यातनं काहीतरी आपण केलं पाहिजे असं एक जाणीव त्यावेळेस ती सुरुवात झाली. आणि संतांचा उपदेश तिथे शेगावला होताच, तर तो पण एक भाग आहे. आणि तसा मी अभ्यासात हुशार होतो, कारण माझं लक्ष तिकडेच केंद्रित होतं. त्यामुळे आपोआपच मार्क मिळायचे, आपोआपच. आणि वर्गात मी फर्स्ट बेंचर होतो. विशेष मला हे सांगायला आवडेल विद्यार्थ्यांना की बॅक बेंचर बनू नका. काय, समोर बसा. समोर बसलं की शिक्षकाचंही तुमच्याकडे लक्ष असते आणि तुमचंही त्या शिकवतात त्याकडे लक्ष असते, इतरत्र डायव्हर्शन होत नाही. आणि अर्जुनाचं जे उदाहरण आहे ते अत्यंत उत्तम उदाहरण आहे. किंवा त्याला फक्त ते बुबुळच दिसत होतं, डावा डोळ्यातलं बुबुळ, बाकी त्याला काही दिसत नव्हतं. तर तसं आपल्याला एक स्वतःला केंद्रित करता आलं पाहिजे कुठल्याही पॉईंटला, कॉन्सन्ट्रेशन. तर ते फार महत्त्वाचं आहे. आपलं एक लक्ष आपल्याला दिसायला पाहिजे, फक्त निश्चित आपल्याला निर्धारित आपल्याला असलं काय पाहिजे. करायला पाहिजे. 10वी मधलं शिक्षण झाल्यावर मग 11वी-12वी सायन्सला गेलो मी. मला आवड होती इंजिनिअरिंगच्या विषयाची. पॉलिटेक्निकला जावं असं वाटत होतं, कारण बहुतांशी मुलं आमच्या इथले शेगावचे खामगावला जायचे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला. पण मला मार्क्स चांगले असल्यामुळे माझ्या मुख्याध्यापकांनी सल्ला दिला की तुम्ही याला 11वी-12वी करवा. म्हणून मग 11वी-12वीला मी जॉईन केलं वर्धेला, JB सायन्स कॉलेजला. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा इंग्रजी मीडियम हे सुरू झालं. 11वी-12वी आणि मला विद्यार्थ्यांना खास असं सांगावं असं वाटतं की सगळ्याच विद्यार्थ्यांना, विशेषतः मराठी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांना 11वी ह्या थोडं कठीण असतं जातं, कारण ते एकदम इंग्रजीमध्ये सगळं असतं आणि शिकवण्याचा पॅटर्न पण बदललेला असतो. तिथले लेक्चरर लोक येतात, प्राध्यापक लोक येतात, शिकवतात आणि चालले जातात. शाळेमध्ये कसं प्रश्न विचारणा जास्त असते, 1 to 1 लक्ष असते शिक्षकांचं, आणि आपण लहान आहोत या भावनेतून ते शिकवतात. तिथे बरोबरीचे आहोत किंवा आपण शिक्षकांना आपल्यापेक्षा जे मोठं स्थान आहे ते तिथे कॉलेजमध्ये थोडंसं कमी होते. कॉलेजच्या मुलांचं थोडंसं त्याकडे दुर्लक्ष होते. आणि म्हणून असेल, नेमकं कारण मला नाही सांगता येणार, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे टार्गेट नसतं, फक्त सिलेबस पूर्ण करणं हे टार्गेट असतं. आणि ते शिकवत जातात, आपल्याला समजते नाही समजत याचा ते विचार करत नाहीत. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मला हे सांगायचं वाटतं की घाबरून जाण्याची गरज नाही. वेक्टर हा जो पहिला चॅप्टर फिजिक्समधला आम्हाला शिकवला, तर तो मला आजही आठवतो की मला त्यातलं काहीही समजलं नाही. फक्त एका दिशा काहीतरी त्याला असते, त्याला वेक्टर म्हणतात, एवढंच लक्षात आलं काय. आणि मग ते वेगळं अभ्यासावं लागतं. तर विद्यार्थ्यांनी एक असं जर केलं की उद्या जे शिकवणार आहेत ते जर आजच वाचलं तर ते शिकवतात त्यावेळी ते त्याला समजून घेणं सोपं जाईल. आणि नंतर पुन्हा वाचणं शिकवल्यानंतर असा जर परिपाठ लावला तर ते एक मला वाटतं की माझी जी पद्धत होती की मी आधी वाचायचो आणि नंतरही वाचायचो शिकवल्यानंतर तोच टॉपिक. आणि उद्या जे शिकवणार आहे ते पुन्हा आज वाचायचं आणि आज शिकवलं तेही आजच वाचायचं. त्यामुळे रिव्हिजन होते, 3दा तो विषय आपल्या डोळ्याखालून जातो आणि हळूहळू समजायला लागते. आणि कठीण वाटते सुरुवातीला,
पण त्याला घाबरून जाण्याची गरज नाही. बरेच विद्यार्थी घाबरतात हम्म. आणि त्यापासून सोडून देतात, ते इंग्रजी माध्यम आहे बाबा म्हणून. तर त्याची पण गरज नाही. आणि शिक्षक जे होतकरू विद्यार्थी असतात त्यांना शिक्षकही मदत करतात. बरोबर. असं नाही आहे की बाबा सगळेच कॉलेजचे शिक्षक बाबा मदत करत नाहीत, असं नाही आहे. वातावरण जरी वेगळं असलं तरी तो विद्यार्थी त्यांना शिक्षकांना लक्षात येतो की याची अडचण आहे, याला आपण आणखी वेगळं सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. आणि ते मग डिफिकल्टीज ज्या असतात त्या सॉल्व करून घेणं हे पण आपलं स्किल आहे. गाईला जसं वासरू दूध ओढते तसं आपण शिक्षकाकडनं समजून घेतलं पाहिजे न समजलेले विषय. हे पण विद्यार्थ्याचंच कर्तव्य आहे. जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे, माझ्याजवळ भरपूर विद्यार्थी येतात की सर Yes. आमचं मराठी मीडियम होतं, हो. तर मग आता सायन्समध्ये आम्हाला खूप भारी जाईल, कसं होईल. होय. तर त्यांना सरांनी एक सुंदर सांगितलं, जर तुमची शिकण्याची खरंच इच्छा असेल तर काहीच अवघड नाही आहे नाही, घाबरू नका. विशेष म्हणजे घाबरायचं नाही आहे. आणि माझा सरळ स्वतः अनुभव असा आहे की 11वी भारी जातं, नंतर 12वी म्हणूनच रजिस्टर ठेवला आहे ना. हा. कॉलेजची परीक्षा का ठेवली 11वीला? हो. कारण यासाठी ती ठेवली आहे की बाबा बरोबर आहे. तुम्हाला ते समजून घेण्यामध्ये जो वेळ लागतो हं. तो टाईम लॅग कव्हर करण्यासाठी ते कॉलेजची परीक्षा असते. सरळ का बरं बोर्डाची परीक्षा नाही आहे 11वीत? बरोबर. 12वीत आम्ही 2 वर्षानंतर तुमची परीक्षा आहे. म्हणजे 12वीत जे इंग्लिश मिडियम मधून येणारे मुलं आहेत आणि जे मराठी मिडियम हे एकाच लेवलवर येऊन जातात. पण ते खरं आहे की त्याची जिद्द असायला पाहिजे की जो 10 नाही तर वर्षाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असलीच पाहिजे. आणि जीवनात जगताना नेहमी वेळोवेळी तेच आहे ना बरोबर. की अनेक प्रश्न येतात, अनेक अडचणी येतात. फक्त अभ्यासाच्याच अडचणी असतात असं नाही आहे, फक्त पैशाच्याच अडचणी असतात असंही नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात आणि त्यावर जिद्दीने मात करणं हे आवश्यकच आहे. जसं मुंशी प्रेमचंद म्हणतात की 2 पैलवान लढतात, एक पडतो. तर पडलेल्या पैलवानाला काय करायचं आहे की त्याला उसको धूल झटक के फिर से खड़े होना चाहिए हा. और दुश्मन से कहना चाहिए की एक बार फिर और. पुन्हा लढण्याची जी आहे उमेद ती त्यांनी सोडू नये. हाच खरा मेसेज आहे जीवनातला. शेवटपर्यंत आहे. ते ती कुठं कुठे संपत नाही. नाही. की 11वी झालं नोकरीमध्ये लागला तर तिथे स्ट्रगल स्ट्रगल आहे. आहेच. बॉस, कलिग, सिनियर, ज्युनियर हे सगळं चालणारच आहे. काय जलने वाले जलते रहे ही जी गोष्ट आहे त्याप्रमाणे आपल्याला सतत ऑब्स्टॅकल्सचाच सामना आहे आयुष्य म्हणजे. त्यामुळे त्याच्यापासून घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आणि ऑब्स्टॅकल्स आहेत पण ते ऑब्स्टॅकल्स आपल्याला पार पण करतायचे आहेत. बरोबर. हे आपण विश्वास ठेवला पाहिजे की कोण करणार तर मीच करणार, कोणी दुसरा नाही करणार. म्हणजे ऑब्स्टॅकल हे प्रत्येक क्षणी येणार म्हणजे येणार. हां, ते त्याची तुम्ही मनाची तयारी कुठे ठेवली असो. पाहिजे. मनाची तयारी ठेवावीच लागेल. विद्यार्थी जीवनात असो का तुम्ही नंतरच्या आयुष्यात लाईफ मध्ये असो. असो, कधी असो तुम्हाला ऑब्स्टॅकल, अडथळे, कौटुंबिक struggle याच्यातही येणार. तसंच आहे. कौटुंबिक मध्ये सुद्धा तेच आहे. आपल्याला वाटते की आपण 11वी 12वी झाले की सुखात राहील, मेडिकल झालं की सुखात राहील किंवा लग्न झालं की सुखात नाही, राहील. सुख हे आतमध्ये आहे. सुख हे हां. बाहेर नाही आहे. मनुष्य बाहेर शोधतो आणि मग तो फसतो. हम्म. काय सुख वस्तूत नाही आहे. मोबाईलमध्ये सुख नाही आहे. मोबाईलचा तुम्ही काय वापर करता, कोणाशी बोलता त्याच्यामध्ये सुख आहे. बरोबर. काय की ते फक्त एक माध्यम आहे. रस्ता बनवतात, त्या रस्त्याने चोर बदमाश डाकू पण जातात, खुनी दारुडेखोरही जातात आणि सज्जनही जातात. तर बनवणाऱ्याचा उद्देश सगळ्यांनाच रस्ता देणं आहे. तो काही बा चांगल्या लोकांना किंवा वाईट लोकांना असं नाही. तसं जीवनामध्ये चांगले वाईट सगळेच भेटणार आहेत आणि त्याला फेस करावंच लागणार जसं आहे. एखाद्या चाकूचा उपयोग एखादा हां. सर्जन पण करतो करतो आणि आणि डाकू पण करतो. ते डिपेंड करते की आपण त्याचा उपयोग कसा करू. आणि सर आताची तर लाईफ तर विद्यार्थ्यासाठी खूप सुंदर आहे, कारण की आता स्मार्टफोन प्रत्येकाच्या जवळ आहे हो. आणि ॲक्सेसिबिलिटी प्रत्येकाजवळ आहे. तर तो विद्यार्थी जर खरं जेन्युइन असेल ना, तो घरी बसल्या पूर्ण जगाचा अभ्यास करू शकतो. तुमच्या काळात तसं काही नाही, नव्हतं. आम्हाच्याजवळ ती सोयच नव्हती ना. आम्हाला डिक्शनरी घेऊन बसावं लागायचं, एक एक शब्द शोधावा लागायचा हां हां. की काय कसं आणि एखाद्या कुठले सर वगैरे असतील त्यांच्याकडे जावं लागत जावं असेल लागायचं. कुठलं तरी मार्गदर्शन करण्यासाठी. मग 12वी तुमच्या वर्धेला झाली, होय. त्यानंतर मग मेडिकलमध्ये जायचं कधी ठरलं मग? मेडिकलमध्ये जायचं असं ठरलं की मला एक गृहस्थ भेटले. मला इंजिनिअरिंगच्या विषयाची आवड होती. हम्म, हम्म. गणितात मला पैकीच्या पैकी मार्क होते. फिजिक्समध्ये 98 होते. अच्छा. 10वी 11वी 12वीमध्ये. आणि त्या केसमध्ये मला जायचं इंजिनिअरिंगच्या विषयाला इंजिनिअरिंगचेच मार्क्स होते तुम्हाला. त्यामुळे इंजिनिअरिंगला जायचं. पण एक भेटले सज्जन, ते बोललेत की जर डॉक्टर बनशील तर माणसात राहशील आणि इंजिनियर बनशील तर मशीन्समध्ये राहशील.
आणि मी माणसात जाणं म्हणजे निवडलं. आणि म्हणून मग मी डॉक्टरला गेलो. तशी आवड इंजिनिअरिंगच्याच विषयाची होती आणि मेडिकलला गेलो. गेल्यानंतर मग मी तिथे मेडिकलमध्ये मग सर तुम्हाला असं कधी वाटलं की आपण रिमोट एरियामध्ये काम करावं किंवा हां, तर समाज ते सेवेसाठी मला काम 11वी करावं? 12वीतच वाटायला लागलं की हां. गांधी विनोबांना वाचताना, विनोबांशी भेटल्यानंतर किंवा खेड्यात जायला पाहिजे आपण. हम्म, कारण प्रामुख्याने पेशंट जे आहेत ते खेड्यात आहेत. हम्म. लोकांना अडचणी ज्या आहेत त्या खेड्यात खेड्यामध्ये आहेत. आहे, बरोबर. आणि मग खेड्याचा आम्ही शोध घेत होतो. वेगवेगळे डॉक्टर्स जे त्या काळात गेलेले होते खेड्यांमध्ये, त्यांना जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर आप्पा म्हस्कर म्हणून होते, ते अंमळनेरला होते. हम्म, बाबा आमटे होते, तर ते आनंदवन म्हणजे वरोऱ्याला होते, वरोऱ्यापासून बाजूला. त्यानंतर दाजीसाहेब पटवर्धन होते डॉक्टर, तर त्यांनी कुष्ठधाम सुरू केलं होतं, तपोवन म्हणून अमरावतीच्या जवळ. हो. डॉक्टर माधवराव वैद्य म्हणून होते, ते बेळगाव जिल्ह्यामध्ये घटप्रभा म्हणून एक गाव आहे तिथे होते. डॉक्टर सुगंध बरंट होते, ते मालेगावसारख्या एका छोट्या तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधल्या ते आपलं काम करत होते. तर असे वेगवेगळ्या लोकांना आम्ही भेटत होतो त्या काळात. हम्म. म्हणजे आणि सुरुवातपासूनच आणि हा विचार करत होतो की आपल्याला कसं करता येईल, काय करता येईल, आपल्या आवाक्यात काय आहे. कारण स्वतःची कॅपॅसिटी ठरवणं, हे समजून घेणं हे पण आवश्यक आहे. विद्यार्थ्याचं हे पण विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की बाबा माझी काय कुवत आहे, काय कुवतीच्या बाहेर जर ओढलं तर ते तुटते. त्यामुळे कुवतीमध्ये राहून आपण काय करू शकतो हे आपण आपलं ठरवायला लागेल. म्हणजे असं बऱ्याच वेळा होते की आता जसं तुम्ही यांची नावं सांगितली, होय. मग त्यांना आपण म्हणजे त्यांच्याकडे पाहून प्रेरित होतो होय. आणि त्यांच्यासारखं करायचा प्रयत्न करतो, पण तसं न करता हां, नाही, आपली त्याच्यामध्ये capability काय आम्ही आहे? यदुनाथ थत्ते नावाचे एक कार्यकर्ते होते, साने गुरुजींचे फॉलोअर. त्यांना भेटलो, कारण पुण्याच्याही भागात बरेच डॉक्टर होते असे गेलेले. तर त्या लोकांना भेटल्यानंतर यदुनाथ थत्त्यांनी सांगितलं की बा हे सगळे लोक ना गारुडी आहेत, यांच्या पोतडीमध्ये एकापेक्षा एक विषारी साप नाग आहेत, तुम्ही त्यात हात घालू नका, तुम्हाला काय येते हे पहा. म्हणजे आपल्याला विंचवाचा मंत्र जर येतो तर आपण विंचूच पकडला पाहिजे ना, बरोबर. साप पकडायचा प्रयत्न करू नये. त्यामुळे साप पकडायचा तर सापाचा मंत्र शिकावा लागेल असं जे म्हटलं जातं, की त्या पद्धतीने आपण आपली कुवत ठरवून घेणं, समजून घेणं की बा माझ्यात काय पात्रता आहे आणि त्यानुसार मग पावलं टाकणं हे आवश्यकच आहे. मेडिकलमध्ये तुम्ही काहीतरी तुमचे सरांचा उद्देश सांगितला होता की हो. there is, आम्ही त्या doctor. मेडिकलला असताना आमचा एक ग्रुप तयार झाला हां. आणि त्या ग्रुपसोबत आम्ही काय हे बाबुलखेडा म्हणून एक हे झोपडपट्टी होती मेडिकलच्या मागच्या बाजूला, तिथे जाऊन लोकांना मदत करायला लागलो, लहान मुलांना शिकवायला लागलो, त्यांच्यासोबत गाणी, गप्पा गोष्टी, खेळ अशा ॲक्टिव्हिटी करायला लागलो. आणि स्वच्छता आणि ह्या गोष्टी त्यांच्याशी शिकवताना गुड हॅबिट्स. तर ते करत असताना असं लक्षात आलं की आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे या क्षेत्रात पण. आणि त्या दरम्यान आम्हाला एक पुस्तक मिळालं की व्हेअर देर इज नो डॉक्टर. त्यात डेव्हिड वर्नर म्हणून एक स्पॅनिश मिशनरी आहे, त्यांचं ते मूळ स्पॅनिश भाषेतलं पुस्तक होतं. इंग्रजी ट्रान्सलेशन, मराठी ट्रान्सलेशन, हिंदी ट्रान्सलेशन, सगळ्या जगातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याचं भाषांतर झालं आहे. एवढं सुंदर पुस्तक आहे की बुवा. आणि त्याच्या कव्हर पेजवर चित्र होतं की पेशंटला उचलून घेऊन चालले आहेत लोक आणि खाली माइलस्टोनवर लिहिलं आहे मैलाच्या दगडावर की हॉस्पिटल 30 माइल्स, म्हणजे ऑलमोस्ट 40 किलोमीटर. आता आम्ही असं ठरवलं की गांधी म्हणतो खेड्यात जा, पण हा म्हणतो डेव्हिड वर्नर की अशा ठिकाणी जा की जिथे डॉक्टरच नाही, डॉक्टर नसेल तेथे, मराठीत त्याचं नाव होतं डॉक्टर नसेल तेथे. आणि मग तेथे का जाऊ नये आपण, ते जास्त चॅलेंजिंग आहे. आणि मग आमची इंटर्नशिप संपली. इंटर्नशिप संपल्यानंतर मुंबईला गेलो, 6-6 महिन्याचे 2 हाऊस जॉब केले लहान मुलांच्या विषयात आणि बाळणपणाच्या विषयात. कारण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स हे डिलिव्हरी रिलेटेड असतात ग्रामीण भागातले.
आणि लहान मुलांचे आजार. ते केल्यानंतर जवळजवळ 2.5 महिने मी फिरलो महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका आणि मध्य प्रदेश. आणि त्या 2.5 महिन्यामध्ये या गावी आलेलो, बेराहगड, या गावाचंच नाव बेराहगड. बेराहगड जिथे येण्याचा रस्ता नाही असं ठिकाण. पूर्वी हे मध्य प्रांतात होतं, नंतर भाषावर प्रांत रचनेप्रमाणे ते जबरदस्तीने महाराष्ट्रात दिलं गेलं. कारण त्या काळात रेव्हेन्यू जनरेशन, जर राज्य जर टिकायचं असेल, सर्व्हायवल जर राज्याला करायचं असेल तर त्याला रेव्हेन्यू लागेल. आणि जंगल कापायचं, सागवान विकायचं अशी फिलॉसॉफी होती 1960 मध्ये की सरकारची, किंवा जंगल कापायचं, सागवान विकायचं आणि रेव्हेन्यू मिळवायचा. जर रेव्हेन्यू कुठून घ्यायचा बा, तर जंगल कापून घ्यायचा. पुढे पॉलिसी ती बदलली. 75 मध्ये अशी पॉलिसी आली की जंगल कापायचं नाही. वर्ल्ड बँकेने आणि सगळ्या जागतिक संघटनांनी असं हे केलं की जंगलं असणं ही गरज आहे काळाची. जर जंगलं गेली तर ऑक्सिजन संपेल. कारण जसं जसं कार्बन उत्सर्जन वाढायला लागलं, वाहनं यायला लागली, डिझेल पेट्रोलचा वापर व्हायला लागला आणि फास्ट काम करण्याची रेस लागली. एकापेक्षा एक नवीन नवीन यंत्र यायला लागलीत. तर जसं यंत्रयुगाची सुरुवात झाली तसं जंगलांचा ऱ्हास झाला. आणि मग त्याचं सगळं पोल्युशन, आज जो समजा दिल्लीमधला आपण प्रश्न रोज चघळतो की किती विचित्र स्थिती तिथल्या वातावरणाची, पर्यावरणाची आहे, तर त्यावेळी तोच विषय आला. त्यावेळी डेव्हलपिंग कंट्रीजकडनं आपल्याकडे हा विचार आला की बा जंगलं वाचवा. मग जंगलं कशी वाचवायची? जंगलं कापण्यासाठी आपण माणसं ठेवलेली होती. फॉरेस्ट डिपार्टमेंटच त्यासाठी तयार झालं होतं, जंगल कारण रेल्वेला स्लीपर लागत होते. ते स्लीपर, तर मग ते स्लीपर कॉन्क्रीटचे करायचे आणि लाकडाचे नाही करायचे, अशी पॉलिसी झाली. मग लाकूड नाही कापायचं, पैसा जर नाही मिळवायचा, मग काय होणार? म्हणून या भागाकडे दुर्लक्ष झालेलं होतं. मेळघाटकडे जे दुर्लक्ष झालं, कारण 2 भाऊ आहेत एका कुटुंबात, एका भावाची बायको एक भाऊ कमावत आहे आणि एक काहीच कमवत नाही. तर तुम्हालाही माहिती आहे की कुठल्या भावासाठी त्याच्या बायकोसाठी चांगली साडी येणार? जो कमावतो त्याच्या बायकोसाठी. जो कमावत नाही त्याच्या बायकोला आहे ती जुनी साडी तिला धुवून घालावी लागेल. म्हणजे ही जी स्थिती आहे, मेळघाटाची स्थिती तशी होती की सावत्र भावाची वागणूक ज्याला म्हणू आपण, तशी दिल्या जात होती. कारण इथनं रेव्हेन्यू जनरेटच नव्हतं. कारण ज्या पॉलिसीनी महाराष्ट्राला ते जोडलं होतं की जंगल कापून आपण रेव्हेन्यू मिळवू, त्या पॉलिसीवरच गदा आलेली होती. आणि दुर्लक्ष झालं. मग त्याला कोणी वापरायला, हेच करायला तयार नव्हतं. आणि म्हणून इथली सगळी व्यवस्था ही ढासळलेली होती, कोलमडलेली होती सर्वच बाबतीतली. म्हणजे तुम्ही MBBS झाल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता तुम्ही, नाही, नोकरी हा पण पर्याय होता, पण आम्हाला असं वाटायला लागलं की नोकरीत मी नाही गेलो तर कोणीतरी जाईल. तिथली जागा रिकामी नाही राहणार. असं नाही होणार की बा रेल्वेची UPSC पास करून रेल्वेमध्ये किंवा MPSC पास करून स्टेट गव्हर्नमेंटच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मी नाही गेलो तर दुसरा जाईल. पण अशा ठिकाणी कोणी जाणार नाही जिथे लोकांना खरंच सोय नाही, गरज आहे. मग तिथे कोण जातील? मग मिशनरी जातील. काय साता समुद्रापलीकडे येऊन अल्बर्ट स्वाइट्झर म्हणून एक पुस्तक आहे, मला वाटतं ते विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे. काय एक होता कारभार पुस्तक आहे, ते वाचायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. आणि त्यामधून जर घडण झाली तर मग आपण कशासाठी काय करायचं हे आपल्याला स्पष्ट होत जाते. महात्मा गांधींचं आत्मकथा जी आहे काय, तर ते वाचायला पाहिजे. त्यांचं आत्मकथन, त्यांची जीवनी, ती जर वाचली तर मग लक्षात येते की बा मी काय करायचं आहे. आणि जीवनाचं उद्दिष्ट एकदा ठरलं की मग सोपं जातं ना. तर लोकांची मदत जर करायची आहे तिथे जाऊन, तर मग ती मदत ॲज अ डॉक्टर मी काय करू शकतो, कुठे जायचं हे ठरवावं लागेल. म्हणून मग असं 2.5 महिने फिरून हे ठिकाण निवडलं आणि या ठिकाणी मग मी आलो. इथे येण्याचा रस्ताच नव्हता, लोकांना खूप अडचणी होत्या. जेव्हा सर्वेला आलो 2 दिवसासाठी मेळघाटात, तेव्हा त्यांनी सांगितलं जे ते सगळं चित्र डेव्हिड व्हर्नरनी सांगितलेल्या चित्रासारखं होतं लोकांचं, की बाई अडली की ती मरते. निमोनियाला तर औषधच नाही आहे, निमोनिया झाला की पेशंट मरणार. डायरिया जर गावात सुरू झालं तर एका दिवशी 8-8, 10-10 डेथ्स होतात. एकाला पोचवायचं, दुसऱ्याला घेऊन जायचं, दुसऱ्याला पोचून आलं की तिसऱ्याला घेऊन जायचं.
ही वस्तुस्थिती वस्तुस्थिती होती इथली. आणि ती लोकांनी मांडली, तीच त्या पुस्तकात होती. आणि मग ठरलं की आपण इथे जायचं. अच्छा, म्हणजे बैरागड जे गाव, म्हणजे मला सांगायचं हे आहे की MBBS झाल्यानंतर बाकीचे कॅन्डिडेट्स नोकरीच्या शोधात जातात, UPSC वगैरे शोधात जातात, पण सर अशा शोधात होते, अशा गावाच्या शोधात होते की मला तिथं माझी खरंच गरज आहे. अशा ठिकाणी मग सर बैरागडला येऊन पोहोचले. तर इथं आल्यावर तर चॅलेंज तर भरपूर असेल तुमच्याकडे. इथे आल्यावर मुख्य चॅलेंज हेच होतं की लोक येतील का, इलाज घेतील का. कारण बहुतेकांचं म्हणणं होतं की हे अंधश्रद्धाळू आहेत, हो. आदिवासी आहेत, अशिक्षित आहेत, अज्ञानी आहेत. हम्म. पण मला असं वाटतं की तसं नाही आहे. त्यांना डॉक्टरची गरज होती, पण ती कोणी फुलफिलच केली नव्हती. काय जसं मी आलो आणि चौथ्या दिवशी मी न्यूमोनियाचा पेशंट हँडल केला, तर तसं लोकांना ती अफवेसारखी बातमी पसरली की अरे निमोनिया का इलाज करने वाला डॉक्टर आ गया अपने क्षेत्र में. आणि माझ्याकडे पेशंट यायला लागले. डायरिया जगला तर ते जशी जादूची कांडी फिरल्यासारखं त्यांना वाटलं की डायरिया हो गया, बच्चा बच गया. हां, म्हणजे पहिले काही होपच नव्हती. काही त्यांना ते अपेक्षाच नव्हती अपेक्षाच ना. नव्हती. बाळणपणात बाई अडली म्हणजे मरणार, हा जुना अनुभव होता. हम्म. पण आम्ही जेव्हा त्या बाळंतिणीला सोडवली हम्म. तेव्हा मग आमच्याकडे यायला लागले. पण गावात मुस्लिम लोक होते. हम्म. गावातले मुस्लिम लोक म्हणत होते की डॉक्टर साहब, आदिवासी भले ही तुम्हारे पास आएंगी भाई, हम्म. हमारी जात की बाई नहीं आएंगी, हम्म. अपनी इज्जत थोडी कमाएंगी वो अच्छा. आदमी के पास जाके. पण सुदैवाने असं झालं की गावातल्या जमीनदाराची, श्रीमंत माणसाचीच बायको अडली हम्म. आणि त्याने मला बोलावलं, तिची मी सुटका केली. त्यामुळे गरिबांचे मार्ग मोकळे झाले. मोकळे झाले, बरोबर. त्यामुळे मग गरीब बाया पण आमच्याकडे यायला लागल्या. गरीब माणसं बा आमच्या घरचे बाईचे बाळणपण होत नाही आहे, चला तुम्ही. हम्म. हा कॉल त्यांच्याकडनं पण यायला लागला. हम्म. आणि तो जो टाय होता की हमारी बाई नहीं आएगी, इज्जत का सवाल आहे, हम्म. तर तो ते त्या जमीनदार माणसांनी सोडवलं. सोडवलं. म्हणजे आज ज्यांच्या जमिनीत बसलो आहे त्यांचीच घरची ही गोष्ट आहे अच्छा. की त्यांच्याच घरच्या बाईला अडली आणि ते मला घ्यायला आले. मी तिला सोडवलं आणि ती बातमी पण तशीच पसरली की यूसुफ सेठ के यहाँ ऐसा हो गया, हाँ हाँ. वो डॉक्टर साहब ने बचाया, नहीं तो बाई तो मर जाती थी, बच्चा भी मर जाता था. तर हा मेसेज गेल्यामुळे लोक यायला लागले होते. आणि मला पहिली जी अडचण होती की तुमच्याकडे येणार नाही, मी स्वतःच्या मनाची ही तयारी करून आलो होतो की 2 महिने मी त्या गावात राहील हम्म. आणि 2 महिन्यात माझ्याकडे एकही पेशंट नाही आला तर मी परत येईल हम्म. आणि मग गव्हर्नमेंट सर्व्हिस जॉईन करेन. हम्म. काय जर येतच नाही कोणी 2 महिने बसूनही झाडाखाली, हम्म. पण मला तशी वेळ आली नाही. मला पहिल्याच दिवशी लोकांनी राहायला जागा दिली. दवाखाना माझा सुरू झाला. पहिल्या दिवशी माझ्याकडे 3 पेशंट आले आणि महिन्याभरात माझ्याकडे 20-25 पेशंट रोज यायला लागलेत. हम्म. काहीच मला वेळच मिळत नसे अशी परिस्थिती झाली. मग माझा मित्रही मला जॉईन झाला, दिलीप. हम्म. आम्ही दोघांनी मिळून वर्षभर ते दवाखाना चालवला. आणि जेव्हा आम्ही स्वतःला रिवाईज केलं, पहिले 2 महिन्याचं मी म्हटलं तुम्हाला टार्गेट होतं, हम्म. नंतर आम्ही ते 4 महिन्याचं केलं. हम्म. मग लोक म्हणायला लागले की डॉक्टर साहब धूपकाले में ठीक है, हाँ. यहाँ की बारिश काली बारिश होती है, हम्म. बारिश में अगर आप रह गए तो फिर जिंदगी भर रह गए. हम्म. क्या आणि मग आम्ही ती काली बारिश पार करायचं ठरवलं. पावसाळाभर राहिलो आणि मग वर्षभराचं टार्गेट केलं की वर्षभर राहून मग ठरवू काय करायचं पुढे. मग वर्षभरानंतर असं लक्षात आलं की आपण पहिले असं वाटतं MBBS शिकलो म्हणजे खूप शिकलो, हम्म. पण नंतर असं वाटायला लागलं की नाही आपण MBBS म्हणजे अजून कमी आहोत. हम्म. आपल्याला बऱ्याच गोष्टी येत नाही. अपेंडिक्स पोटात फुटलं, बैलांनी शिंग मारलं ना आतडे हातात घेऊन पेशंट आला. हम्म. काय पोटात शिंग गेलं आणि आतडे हातात, हम्म. तो पेशंट आमच्याकडे आला. मग आता त्याचं कसं करायचं, तर जे करायचं ते इथेच करा, आपल्यालाच करावं लागायचं. बरोबर. जाण्या येण्याचा रस्ताच नव्हता. हम्म. काय पेशंटला पाठवता येत सोय नव्हती. आणि म्हणून मग त्यालाही आम्ही हँडल केलं, त्यालाही वाचवलं. ब्लास्ट इंजुरी, डायनामाईट फुटला हातामध्ये, तो पेशंट आला. आम्ही घाबरलो की आपण तर सर्जन नाही ना, आपण कसं करणार. नाही हम्म. काय याला तर ॲम्पुटेशन करावं लागेल, तो पार्ट काढून टाकावा लागेल. नाही केलं आम्ही. तो पेशंट दुसऱ्या दिवशी मरण पावला. बाप. मग आम्ही थोडेसे डिस्टर्ब झालो. सिव्हिल सर्जनकडे गेलो, त्यांना भेटलो, त्यांना विचारलं की सर कसं करायचं. DG पाठक म्हणून सिव्हिल सर्जन होते तेव्हा. हम्म. त्यांना भेटून सांगितलं सर असं असं झालं, काय करायला पाहिजे होतं आम्ही. तर ते म्हणे अरे पेशंटची कन्सेंट घ्यायची, तू सर्जन नाही पण तू बॅचलर ऑफ सर्जरी आहे. MBBS म्हणजे काय, बॅचलर ऑफ सर्जरी अँड बॅचलर ऑफ मेडिसिन. हम्म. एस जो आहे हम्म. तो बॅचलर ऑफ सर्जरी आहे. हम्म. बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी सर्जरी. अशी डिग्री आहे. हम्म. तुला ते करता येईल
कारण दुसऱ्या महायुद्धात जिथे अॅनेस्थेशिया नव्हता, हा, तिथे जिथे पण अँटीबायोटिक्सही नव्हते, नव्हते. त्यावेळी सुद्धा पेशंट 40% जगायचे. हम्म. तुला तर ते होतं, अॅनेस्थेशिया पण आहे आणि अँटीबायोटिक्स पण आहे. तू त्याचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न करणं हे फर्स्ट एड आहे. पण त्यासाठी लिगली काय जबाबदारी आहे की कन्सेंट पेशंटची घेणं. हम्म. आणि मग आम्ही कन्सेंट घेऊन त्यांचं हँडलिंग सुरू केलं. सुरू केले. त्यानंतर आम्ही ॲम्प्युटेशन पण केलेत. काय पण अजून जास्त शिकण्याची गरज वाटली म्हणून मग मी मेडिसिनला जॉईन झालो, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन. आणि माझा मित्र जो होता तो सर्जरीला जॉईन झाला. हम्म. आणि पुढे एकत्र आपण येऊन इथे मोठा एक दवाखाना सुरू करू असं स्वप्न घेऊन मेडिकल कॉलेजला गेलो. आता याच्यात सगळ्यात मोठा सर उद्देश म्हणजे गोष्ट अशी आहे की आपल्या परिवाराकडून आपल्याला खूप सपोर्ट मिळतच नाही जवळपास अशा कामात तरी. कारण की प्रत्येकाचं स्वप्न असते, मुलगा इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, त्यांनी नोकरी करायला पाहिजे किंवा गव्हर्नमेंट जॉब करायला पाहिजे, खूप सारा पैसा, गाडी, बंगला वगैरे कमवायला पाहिजे. हे अशी अपेक्षा तुमच्याही घरची असेल. नक्कीच ती होती. पण कसं आहे, मी त्यांना हे सांगितलं समजावून की बघा मी डॉक्टर झालो. मी का डॉक्टर झालो? कारण मी जगलो. सगळ्यात पहिली गरज आहे मला जगणं. जो आजार होता, मला जो आजार होता, मला डॉक्टरांनी 10व्या वर्षी सांगितलं होतं की हा जास्तीत जास्त 5 वर्ष जगेल, हम्म. दुसरं मूल होऊ द्या. हम्म. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न केला. मी 12-13 वर्षाचा असताना आईचं एक ॲबॉर्शन झालं. 15व्या वर्षी मला भाऊ झाला. हम्म. माझा लहान भाऊ 15 वर्ष लहान आहे. हम्म. आणि त्यानंतर मी जगलो. आता मी जगलो कारण माझ्यासाठी रेल्वेची फॅसिलिटी होती. माझे वडील रेल्वेत होते. हम्म. मला वेळोवेळी मेडिकल ट्रीटमेंट तिथे मिळत मिळत होती. होती. 2-2 महिने मला ॲडमिट ठेवलं जायचं. अक्षरशः 4थीत असताना तर मी हार्डली एखाद्या दिवशी शाळेत गेलो असेल. हम्म. पूर्ण वेळ हॉस्पिटलाइज होतो. कारण मला खूप त्रास होता त्या वयात, ज्यावेळी माझं डायग्नोसिस झालं. आणि त्यामुळे मी त्यांना हे म्हटलं की बघा मी जगलो कारण मला रेल्वेची फॅसिलिटी होती. अशी अनेक मुलं आहेत. आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना आम्हाला यायचे आमच्याकडे आदिवासी भागातून मुलं, छत्तीसगडमधून मुलं, मध्य प्रदेशातून, की ते सगळे आदिवासी भागातले होते जिथे काहीच सोय नव्हती. खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये यायचे. त्यांना ॲडमिट करून घ्यायचे, त्यांच्यावर क्लिनिक्स घ्यायचे, आम्हाला शिकवायचे. आणि परीक्षा आटोपल्या अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटच्या की त्यांना डिस्चार्ज देऊन द्यायचे की घरी जा, तुमच्याकडून मेडिकल कॉलेजकडून तुम्हाला काही हेल्प होऊ शकत नाही, तुम्ही एंड स्टेजला आलात. कॅन्सर स्टेज 4 की ज्याच्यामध्ये ऑपरेशन पण करणं शक्य नाही. लवकर आला असता तर बरं झालं असतं. मग लवकर कसा येईल? तिथे डॉक्टर असेल तर येईल ना. कोण पाठवेल त्याला? कोण रेफर करेल? मग आपण जायला पाहिजे ना. मेडिकल कॉलेजमध्ये माझं जे शिक्षण झालं, आईवडिलांना मी सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी काही पैसे खर्च केलेत, पण शासनाने माझ्यासाठी कोट्यावधी रुपये, अब्जावधी रुपये खर्च केलेत. एवढी मोठी बिल्डिंग, एवढं मोठं स्ट्रक्चर, एवढा प्रोफेसर लोकांचे पगार बरोबर तुम्ही दिले का? नाही. तो साधारण माणसाने ज्याने वारभर कपडा घेतला, किलोभर धान्य घेतलं, त्यांनी पे केलेला टॅक्स आहे, ज्याच्यामधून मी शिकलो. गोरगरिबांच्या पैशामधून मी शिकलेलो आहे. काय त्यामुळे त्यांना रिटर्न करणं ही पण माझी जबाबदारी आहे. तुम्ही मला थांबवू नका. तुम्हाला रेल्वेची फॅसिलिटी आहे, तुम्हाला मरेपर्यंत पेन्शन आहे, मरेपर्यंत मेडिकल केअर आहे, मरेपर्यंत तुम्हाला फर्स्ट क्लास ACचा पास आहे. ऑल इंडिया तुम्हाला जिथे जिथे इंडियन रेल्वे जाते तिथे जाता येते. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी अडवणार नाही आहे. मात्र मी जर गेलो तरच ती मुलं जगतील, ज्यांना तिथे हार्ट डिसीज आहे, ज्यांना तिथे कॅन्सर आहे. त्या पेशंटला वाचवणं हे माझं कर्तव्यच आहे. कारण मी त्यांच्या पैशामुळे शिकलो, त्या गरिबांच्या पैशावर मी शिकलो. मला फी किती होती माहीत आहे? $250 रुपये 6 महिन्याची टर्म फी. पर टर्म $250. आता आईवडिलांनी केलेला तेवढाच खर्च आहे माझ्यावर. बाकी जे अब्जावधी रुपये लागले असतील ते शासनाने केलेले. शासनाने म्हणजे काय? गोरगरिबांनी. टॅक्सेशन मधूनच आलेले पैसा आहे ना तो. आणि त्यांना मी कन्व्हिन्स केलं, म्हटलं माझ्या बहीण भावाच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतो, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो, पण मला जाऊ द्या. आणि मग थोडंसं जड अंतःकरणाने त्यांनी होकार दिला की जा.
आणि मग मी इथे आलो. त्यामुळे जेव्हा पद्मश्री मला मिळालं तेव्हा मी त्यांना घेऊन गेलो हम्म, सोबत. हम्म, हम्म. काय? तो की मोमेंट त्यांच्यासाठी सगळ्यात त्यांच्यासाठी मोठा. क्रुशियल होता. माझा मित्र रतन भासा तो म्हणाला नाही, इतरांना नेण्यापेक्षा त्यांना ने, बरोबर. कारण ते त्यांच्यासाठी कधीच नाही होणार. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान, राष्ट्रपतीची बरोबर. भेट. आणि आपल्या मुलाला पण नेमकं त्यावेळेची कंडिशन काय होती की ज्यावेळेस तुम्ही अशा एकदम दुर्गम स्थानी जात आहे, तर कोणत्याही वडिलांना वाटते की याचं समोर काय होईल. त्यानंतर मग ते पद्मश्रीपर्यंतचा तो प्रवास आहे तो एवढा साधा नाही आहे. आणि 2019मध्ये सरांना आणि सरांच्या मिसेसना म्हणजे डॉक्टर स्मिता कोल्हे यांना सुद्धा दोघांना पद्मश्री मिळालेला आहे. सरांच्या घरी मी गेलो तर मी सर ठेवलेले अवॉर्ड मोजत होतो, तर ते जवळपास सर 200 दिसले मला डोळ्यांनी. आणि मॅडमनी सांगितलं की हे तर फक्त एकच रूम आहे असे, आणि मी ज्या ज्या रूममध्ये गेलो त्या त्या रूममध्ये असे अवॉर्ड्स आणि ते ट्रॉफीज ठेवलेल्या होत्या. म्हणजे एवढे सारे अवॉर्ड सरांना मिळालेले आहेत. आणि हे साधी गोष्ट नाही आहे. अवॉर्ड म्हणजे आपल्याला जरी एक छोटा शिड नाही, अवॉर्ड म्हणजे मला असं वाटतं की ते ओएसिस आहेत, वाळवंटातल्या प्रवासातले ओएसिस ओएसिस, असं मी बरोबर. मानतो. की क्षणभर आपण तिथे सावली दिसते, पाणी दिसते, थांबतो, पाणी पितो. तसं आम्ही थोडा वेळ दिवस जातो, 1-2 दिवस. आता पुढच्या याच महिन्यात तो औरंगाबादला जाणार आहोत. तिथे एक अवॉर्ड आहे, तर जायचं, भेटायचं, त्याच लोकांशी हम्म. बोलायचं आणि बोलायचं. परत यायचं. तो एक चान्स आम्ही मानतो. मला आणि हे नंतर पुन्हा हा वाळवंटातलाच प्रवास आहे. प्रवास आहे. मला हे तुम्हाला विचारायचं होतं की आता अवॉर्ड वगैरे मिळणं सुरू होत आहे. सुरुवातला तर तुम्हाला कोणी ॲप्रिशिएटही करत नसेल सुरुवातला ज्यावेळेस तुम्ही आले. आता तर ठीक आहे, आता सगळ्यांना माहीत आहे वगैरे. पण त्यावेळेस समजा आपल्याला मनात वाटते की मी एवढं चांगलं काम करतोय आणि लोक मला ॲप्रिशिएटही करत नाही, उलट मला चॅलेंजेस येत आहेत, तर त्यावेळेस तो सिच्युएशन कशी ओव्हरकम करायची? नाही, त्याला काही काय संतांनी सगळं याची उत्तरं आहेत. गाथेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. हम्म, कोणी निंदा तो वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. हम्म. आपण जे व्रत घेतलं ते स्वतःहून घेतलेलं आहे ना. मला जे करायचं आहे ते करायचं आहे. मला जे करायचं ते म्हणायचं. लोकं मला हत्ती चांगले चलता म्हणून- बाजार तर हो. कुत्ते भुकते हजार. मी असे बरेच पाहिले आहेत की चांगले कामं तर करणारे. त्याच्याकडे तसंच पाहायचं. ठेविले अनंत तैसेची राहावे, हा, चित्ती चित्त. असू द्यावे समाधान. चित्त आपलं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. मारहाण झाली तर शरीराला झाली, हम्म, ती जखम भरते, काय ते फ्रॅक्चर हील होते. पण मनाला जर जखम झाली, मन जर दुःखी झालं आपलं त्या प्रसंगातून, हम्म, तर ते जखम नाही भरत. हम्म. ते आयुष्यभर आठवत राहते, आयुष्यभर. सलत राहते. काय जसा काट्याचा नायटा होतो, काय पायात काटा गेला तर त्याचा कुरूप होते, तर तसं होते ते. तर तसं कुरूप होऊ देऊ नका, ते मनाला नका लागू देऊ. शरीराला लागलं ती जखम बरी होते. काय हे एक आयुष्यामध्ये जगताना नेहमी आवश्यक आहे ठेवणं की कठीण प्रसंग येतात, पण कठीण येणारच प्रसंग थांबत नाहीत, ते चालले पण जातात. जसे ते येतात हम्म, तसे ते निघूनही जातात. काय परीक्षेचे दिवस येतात हम्म. आणि संपतात पण. संपतात पण सततच परीक्षा असते असं नाही आहे. परत मोठी परीक्षा आपण येणार. आम्हाला आम्ही 11 इंटर्नशिपमध्ये असताना नागपूरहून भोपाळ हा. आणि भोपाळहून परत हम्म, अशी सायकल यात्रा केली. हम्म. काय तर त्यावेळी आम्हाला लक्षात आलं, हा शोध लागला की समोर डोंगर दिसला की आम्ही समोरून येणाऱ्याला थांबायचो, विचारायचो किती किलोमीटर चढावं लागेल. हम्म. तो म्हणायचा 6 किलोमीटर, 5 किलोमीटर, 4 किलोमीटर, जेवढा असला तेवढा सांगायचा तो. कुछ नाही, 2 किलोमीटर आहे. हम्म. आणि मग आम्ही 2 किलोमीटर आता चढवायचं आहे, तर ते जिद्दीने पैडल मारायचो, नंतर उतार येईल. असं करता करता लक्षात आलं दुसऱ्या दिवशी की अरे आपण नागपूरहून निघालो आणि पुन्हा नागपूरलाच येणार. हम्म. म्हणजे टोटल चढ किती आहे? टोटल चढ 0 आहे. ज्या पॉईंटहून निघालो त्या पॉईंटला सायकलचा जर विचार केला आपण कम्प्लीट. हा सर्कल ज्यावेळी पूर्ण Exact. होईल नागपूर टू नागपूर, हा त्यावेळी उतार किंवा चढ किती राहील? 0 राहील. 0 राहील. तर जीवनाचं असंच आहे की आपण जेव्हा चढ येतो तेव्हा लक्षात घेतो त्याला, हम्म. की अडचणी आल्या की लक्षात घेतो की अडचण आहे, हम्म. पण तेवढंच हीच पण मिळते. हम्म. पचमढीला आम्हाला 40 किलोमीटर चढायला 12 तास लागले. हम्म. आम्ही येऊन पचमढीला गेलो तर, हम्म. पण पचमढीहून उतरायला 1-1.25 तासातच उतरलो 40 किलोमीटर. हम्म. म्हणजे आमचं डेली ॲव्हरेज बिघडलं नाही. त्यामुळे 40च किलोमीटर पहिल्या त्या दिवशी 4थ्या दिवशी आमचं 12 तासात झालं, हम्म. पण दुसऱ्या दिवशी त्याचा रिकव्हरी झाली.
म्हणजे आयुष्यात असंच आहे की माणूस नेहमी चढाकडे लक्ष देऊन डिस्टर्ब होत राहतो आणि उताराकडे दुर्लक्ष सोयीस्कररित्या करत जातो. ते एन्जॉय नाही करू शकत. एन्जॉय करता आला पाहिजे. तर Success चढ आणि पण एन्जॉय failure. करता आला पाहिजे. चढ पण एन्जॉय करता आला पाहिजे. चढ पण एन्जॉय करता आला पाहिजे की आता जातो मी. काय, तानाजीचं जे आपल्याला उदाहरण आहे हम्म. की शेलार मामा म्हणतो मी दोर कापून टाकले आहेत. हम्म. एक तर लढा आणि मरा, वीरगतीला जा, नाही तर भ्याडासारखे कडेवरून उड्या मारा हम्म. आणि मरा. तुमच्याकडे पर्याय आम्ही पर्याय ठेवलाच नाही. आम्ही ठेवलाच नाही. UPSC MPSC दिलीच नाही यासाठी की आपल्याला जायचं नाही ना त्या मार्गाने. उगाच पास झाल्यावर डायलामा नको की जॉईन करू की नको करू. परीक्षाच नाही द्यायची, फॉर्मच नाही भरायचा. आपल्याला जर जायचंच नाही त्या वाटेला, त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा. म्हणजे असं म्हणायचं ऑप्शन रिड्यूस करायचे. ऑप्शन तर तुम्हाला रिड्यूस करावेच लागतील आता जनरली आणि आपला स्वतःचा ऑप्शन ठेवावा लागेल किंवा मला काय करायचं आहे, काय? माझ्या जीवनाचं प्रयोजन काय. जन्म आणि मरण हे दोन क्षण आहेत. जन्म होतो त्यावेळी माणसाला नाव नसते पण त्याला श्वास असतो, लक्षात घ्या. आणि मरतो तेव्हा त्याला श्वास नसतो, नाव असतं. त्याला नाव असते. काय? तर हे नाव चांगलं कमवायचं की वाईट कमवायचं या दोन पॉईंटमध्ये फिरताना काय श्वासासोबत नाव आपल्याला कसं कमवायचं आहे हे आपण ठरवून प्रवास करायचा. काय? की मला गेल्यानंतर लोकांनी चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं. दोन्ही प्रकारे तुम्ही अमर होऊ शकता. बरोबर. दाऊदची पण लोकांना आठवण राहते, इदी अमीनची हा. पण आठवण राहते, काय खालिस्तान्यांची पण लोक आठवण ठेवतात. APJ अब्दुल कलामची आठवण राहते. चांगल्या माणसांची पण लोक आठवण ठेवतात. बरोबर. आणि हे लक्षात घ्या की तुम्ही कितीही पैसा कमावला, कितीही इस्टेट जमवली, तरी चौथ्या पिढीमध्ये तुमचा फोटो तुमच्या स्वतःच्या घरात राहत नाही. बरोबर. 3 पिढ्यापर्यंत तो असतो. नाताला माहीत असते की माझ्या आजोबांचे वडील कोण होते, काय? चौथी पिढी. पण त्याच्यानंतर 5व्या पिढीला तो फोटो उतरवला जातो आणि आजोबाच्या वडिलांच्या जागी आजोबांचा फोटो लागतो. त्याच्यानंतर त्याच्या मुलाचा लागतो, म्हणजे आपल्या वडिलांचा लागतो, त्यानंतर आपला लागतो. हे जीवनचक्र आहे. पण जॉर्ज वॉशिंग्टन, महात्मा गांधी, सरोजिनी देवी नायडू, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आपले नातेवाईक नाहीत, तरी त्यांचे आपला photo- रक्ताचा काही संबंध नाही, तरी त्यांना आपण ओळखतो. का ओळखतो? मरावे परी कीर्तिरूपे उरावे. त्यांचा फोटो आपल्याला माहीत आहे की गांधी कसा होता, सरोजिनी नायडू कशा होत्या. बाबासाहेब आंबेडकरचे पुतळे गावगाव लागलेत त्यांनी केलेल्या कर्मामुळे. कर्मामुळे. बरोबर. जन्मामुळे नाही लागलेत की खूप मोठ्या माणसाचा बा नेहरू त्याचे कपडे इंग्लंडला जायचे धुवायला म्हणून त्याचा आठवण नाही केलं जात. तर हे लक्षात घेऊन आपण आपलं विद्यार्थ्यांनी तरी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे की जन्म आणि मरण या 2 पॉईंटमध्ये फिरताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि अडचणी येतात, अडचणी निघून जातात, अडचणी थांबत नाहीत. काय नथिंग इज परमनंट. आता एक असं आहे की बरेच वेळा मी विद्यार्थी पाहतो की त्यांचे आईवडील सुद्धा की माझ्या विद्यार्थ्याला मी अमकं एज्युकेशनला टाकतो, जर तिथे नाही जमलं तर मग घरची शेती आहे किंवा नाही जमलं तर मग त्यांच्याकडे ऑप्शन्स ठेवतात ते. त्याच्यामुळे बरंचसं नुकसान नाही, होतं. ऑप्शन असायला हरकत नाही, हां. पण काय आहे की ऑप्शन तर असलाच पाहिजे A आणि B दोन्ही असू शकतात. जसं माझ्याकडे पण होता की 2 महिने मी जाईन, हां. मी करीन प्रयत्न, नाही झाले तर मग मी गव्हर्नमेंट सर्व्हिस जॉईन करीन. आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. पण विद्यार्थ्यांनी हे ठरवायला पाहिजे, समजायला पाहिजे की कठीण असतं, त्या कठीण्यातून गेल्यानंतर परीक्षा दिल्यानंतरच त्यात उजळत जातो. तो सोन्यालाच भट्टीत घालून तापवतात, हिणकसाला नाही तापवत. लोखंड पाहिल्याबरोबर अडाणी पण समजतो की लोखंड आहे, हे सोनं नाही आहे. सोनाराला जरी सोनं दिलं तरी तो भट्टीत घालून पुन्हा तापवतो. किती टक्के शुद्ध आहे. काय तर ही शुद्धतेची टक्केवारी जर वाढवायची असेल स्वतःमधली तर भट्टीत तुम्हाला तापावं लागेल.
घाव सहन करावे लागतील तेव्हा देवत्व प्राप्त होते, तेव्हा तुम्हाला मूर्तीचं सुंदर स्वरूप दागिने. येते. बरोबर. जो दगड घाव छन्नी हातोड्याचे घाव सहन करत नाही त्याची लोक पूजा करत नाहीत, त्याला मानत नाहीत, काय त्याच्यातून मूर्ती घडत नाही, आहे तसा कोणी त्याला स्वीकारत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पण परीक्षा ही द्यावीच लागेल, काय आणि त्याला घाबरण्याची अजिबात गरज नाही. आजकाल तर म्हणजे गायडन्स आता विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं मला तरी वाटतं की त्यांना गायडन्स आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर गायडन्स मिळालं तो मी पाहतो माझ्या समोरचे विद्यार्थी तर अरे याला जर चांगला गायडन्स मिळाला असता हा चांगला नोकरीवर असता किंवा चांगल्या ठिकाणी असता, तुम्हाला शेती करताना दिसतो. तर मला तरी वाटते विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याच्या जीवनात की त्यांना गायडन्स मिळणं किंवा त्यांनी गायडन्स स्वतःहून घेणं कोणाकडून तरी. ते आई वडील असतील आपले किंवा आपले मामा काका किंवा कोणी शिक्षक असतील गावातले म्हणा किंवा आजूबाजूचे. तर विद्यार्थ्यांनी सतत अशांच्या लोकांच्या सहवासात राहायला पाहिजे. आणि सरांनी सांगितलं की पुस्तक वाचणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. नंबरचं वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक वाचायलाच पाहिजे आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त. तर सर मग तुम्ही नंतर परत इथं आले, हो, तुमचं MD MD करून. आटोपून परत आलो. त्यावेळी लग्न करूनही आलो, कारण माझा मित्र येणार नव्हता, त्याचं ठरलं जवळजवळ की बा तो काही येऊ शकत नाही. आणि म्हणून मग मी आणि त्यावेळी लग्न करून आलो. माझी पत्नी. लग्नाच्या संदर्भातली सरांची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे सर, ते नक्कीच आवडेल आम्हाला नाही, ऐकायला. स्टोरी नाही, खरं म्हणजे प्रत्येकाने वास्तविकता. आपल्या जीवनातलं ठरवायला पाहिजे की बा मला जोडीदार कसा कसा हवा. काय आणि काय अपेक्षित आहे, हम्म. काय ते स्वतःला स्पष्टता पाहिजे की बा मला कसा जोडीदार पाहिजे. आणि त्यातून मग माझी काय होतं की मी 400 रुपये महिना कमवत होतो. हम्म. 1 रुपया पेशंट घेत होतो, 400 पेशंट महिन्याला येत होते, तर माझी कमाईच 400 400 रुपये रुपये होती. त्यामुळे 400 रुपये महिन्यात घर चालवणारी, हम्म. 40 किलोमीटर इथे यायचं तर पायी चालावं लागायचं, हा. रस्ताच नव्हता इथे यायसाठी, म्हणून 40 किलोमीटर पायी चालणारी, 5 रुपयात लग्न करणारी म्हणजे रजिस्टर मॅरेज. त्यावेळी शासनाला 5 रुपये भरावं लागायचे. हम्म. तर ते 5 रुपये भरून लग्न करायला ज्या मुलीची तयारी आहे मॅरेज याच्यामध्ये रजिस्ट्रारकडे, त्या मुलीसोबत मला लग्न करणार मी. आणि शेवटचं म्हणजे स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी भीक मागण्याची तयारी असलेली. कारण मी गाडगेबाबांना माझा आदर्श मानतो. हम्म. त्या माणसाने आयुष्यभर भिक्षांदेही म्हणून हातावर भाकरी त्यापेक्षा जास्त काही मागितलं नाही कुणाला. पण त्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलं की आपण आज 5 बिलियन्स इकॉनॉमीकडे जातो आहोत. पण अजूनही तशा धर्मशाळा प्रत्येक शहरामध्ये पेशंटसाठी व्यवस्था आपण करून व्यवस्था ठेवलेली करून आहे. ठेवू हो. शकलो नाही. ते खूप मोठ्या लेवलची. शिक्षण संस्था हो. त्यांनी ज्या तयार करून ठेवल्या गाडगे महाराज मिशननी पूर्ण महाराष्ट्रभर, त्याच्याजवळ स्वतःची फुटकी कवडी नाही आहे. हम्म. त्यांनी दुसऱ्यांकडून पैसा घेऊन, आणि आज आपल्याला माहित आहे की कुणाच्या खिशातनं 10 रुपये काढणं खूप किती मोठी गोष्ट कठीण आहे. खूप मोठी गोष्ट. पण त्या माणसाला लोकांनी दिलं. काय दिलं? कारण त्यांनी त्याचा सदुपयोग केला. अन्न सत्रालय उघडलं, गोशाळा उघडल्या, गोरक्षण उघडलेत, काय हे धर्मशाळा बांधल्या जागोजागी, घाट बांधलेत, खूप काय खूप काय जास्त. नाही केलं. म्हणजे जेवढी लिस्ट कराल तेवढं कमी आहे. हम्म. आणि ती काळाच्या किती पुढे 75 वर्ष आधी ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्यावेळेस अंधश्रद्धा खूप होती ती गंमत शिक्षणात. आहे. हो. काय त्या काळात आणि त्याच्यासारखा माणूस तर झालाच नाही. एक अडाणी माणूस. हा. हम्म. तसं म्हटलं तर अडाणी. हम्म. पण मला असं वाटतं की तो द्रष्टा आहे, हम्म. की त्याला ती पूर्ण हे होती की समाजाची काय गरज आहे. गरज आहे. त्यांचे ते 10 मंत्र त्यांनी सांगितले हम्म. की दशक. हारलेल्याला हिंमत. हो. आज तरुणांना त्याची गरज त्याची आहे. गरज आहे. तरुण मेंटली हारतोय, ते त्यांनी हारायला नको. त्यांनी त्याच्यातून स्वतःला वाचवायला पाहिजे की नाही, येस आय कॅन, आय कॅनॉट. जसं नेपोलियन म्हणतो की इम्पॉसिबल इज अ वर्ड फाउंड इन फुल्स डिक्शनरी. हम्म. तर तशाप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की हारणाऱ्याला हिंमत, तरुणाला हिंमत. तर हे हिंमत देण्याचं काम हे सध्या तर गाडगेबाबांनी त्याची खूप केलं. जास्त गरज आहे. त्याची तरुणांना गरज आहे खूप जास्त तरुणांना. गरज आहे. कारण सोशल मीडियामधनं निगेटिव्ह गोष्टी जास्त जास्त पसरतात. पसरतात आणि शो ऑफ असतो. म्हणजे
त्यामुळे व्हर्च्युअल लाईफ आहे, त्यामुळे तरुणांना फार त्याच्यापासून पण वाचण्याची गरज आहे. खोटी दुनिया म्हणतो आपण. इथं जे मुली हे व्हिडिओ पाहत असतील त्यांना मी एक विचारतो की तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की 400 रुपयात तुम्हाला पूर्ण, म्हणजे त्यावेळेची गोष्ट, 400 रुपयात पूर्ण तुम्हाला संसार चालवायचा आहे महिन्याभराचा आणि 5 रुपयात लग्न करायचं आहे, 40 किलोमीटर पैदल, इमॅजिन नाही करू शकत आपण आजच्या काळात 40 किलोमीटर पैदल जाण्याची तयारी, आणि वेळ पडला तर दुसऱ्यांसाठी भीक मागायची तयारी असायला पाहिजे. तर तुम्हाला याच्यापैकी एखादं जरी कंडिशन ठेवली ना तर मी सरळ सांगतो कोणीच लग्नासाठी होकार देणार नाही. पण स्मिताताईंनी नाही, 100 नकार मी पण ऐकले ना. अच्छा. असं नाही काय मला नकार नाही मिळाले, मलाही नकार मिळाले, साहजिक पण गोष्ट मी आहे. आशा सोडली नाही. हम्म. पण मी आशा सोडली नाही. मी तुम्ही मुलींना तुमच्या कंडिशन मध्ये काही शिथिलताने आणली. शिथिलताने आणली. आणि त्यामुळे मग चांगलं झालं, सोपं झालं. पुढचा प्रवास जीवनाचा सोपा झाला. म्हणजे मेडिकलला शिकणं तेवढं कठीण नव्हतं जेवढं इथे कौटुंबिक आयुष्यामधली जी हे होती स्ट्रगल, पण त्याच्यामध्ये पत्नीची वेळोवेळी साथ मिळत गेली. आणि त्याशिवाय तर पुढे जात हे गेलं. शक्यही नव्हतं. मला तर एकंदरीत असं वाटतं. येस, तर तो प्रवास तिच्या साथीमुळेच झाला ना. तर एक मिनिट मी चेक करून घेतो फक्त. चालेल. सर इथं ज्यावेळेस आले होते त्यावेळेस सरांनी सांगितलं की राहायला त्यांना 4 भिंती होत्या फक्त, छप्पर नव्हतं वर आणि दरवाजे खिडक्या नव्हत्या अशा ठिकाणी, आणि फ्लोरिंग नव्हतं, जमीन होती, आणि अशा ठिकाणी ते सुरुवातला राहिले. दरवाजे खिडक्यांची जागा सोडलेली होती, तेही नव्हते. तेही नव्हती जागा वसवली, फक्त 4 भिंती जे बनतात पण त्याला छप्पर नव्हतं मेन गोष्ट म्हणजे. आणि अशा ठिकाणीचा सुरुवात सरांची झाली. आणि असे भरपूर असतात की आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे, आणि ज्यावेळेस ते ॲक्च्युअल कंडिशन पाहतात त्यातले अर्धेपेक्षा जास्त 90% तिथून सोडून जातात. कारण की ते फक्त, मला तरी वाटते की ते कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन असं काम करतात, आणि एक असते तू मला करायचंच आहे त्याच्यामध्ये येऊन करतात. नाही, तर सेल्फ डिसिप्लिन ही फार आवश्यक आहे. मी विद्यार्थी मित्रांना हेच सांगेल की जे आम्हाला आमच्या वांकर सरांनी सांगितलं होतं की मोठा निर्णय आयुष्यात घेऊ नका, छोटे निर्णय घ्या. छोटा निर्णय काय आहे, आज माझा वाढदिवस आहे तर आज मी ठरवायचं की मी वर्षभर थंड पाण्याने आंघोळ करीन. छोटासा निर्णय आहे. वर्षभर थंड पाणी, मग किती थंडी वाढव, थंडीची लाट येऊ, मी थंडनीच आंघोळ करीन. किंवा मी सतरंजीवर झोपीन, मी गादीवर झोपणार नाही 1 वर्ष, मी शर्टाची इन करणार नाही 1 वर्ष. मग कुणाच्या लग्नात जायचा प्रसंग असो, कुठल्या कार्यक्रमाला जायचा प्रसंग असो, कुठे सेलिब्रेशनला जायचा प्रसंग असो, इन न करणं फार मोठा डिसिजन नाही आहे, पण वर्षभर ते फॉलो करणं, स्वतः घेतलेला निर्णय स्वतः फॉलो करणं हे सगळ्यात कठीण आहे. छोटे छोटे निर्णय आपले बदलत राहायचे आणि एक मोठा आणि इम्पॅक्ट पडेल. त्यामुळे मनाची तयारी होते. आणि एकदा मनाची तयारी झाली की मग कुठल्याही निर्णयाला मनुष्य सामोरा जाऊ शकतो. बरोबर. मग काही अडचण नाही. ते वांकर सरांनी मला जे सांगितलं तोच मंत्र मी तुम्हाला सांगतो की छोटे निर्णय घ्या, की बा मी हिरवा रंगाचा शर्ट घालील किंवा घालणार नाही एका विशिष्ट रंगाचं, मी गळ्यात रुमाल ठेवीन, लोक हसतील. बरोबर. लोकांना हसू द्या. आम्हाला आमच्या लहानपणी एक कविता होती, एका तळ्यात होती बदकी पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, कोणी न तयास घेई खेळावे असं समगे, ते एकटेच खेळे. तर असं एकटं जगणं तुम्हाला शिकता आलं पाहिजे. ग्रुपमध्ये तर सगळेच जगतात. बरोबर. ग्रुपसारखे सगळेच चालतात. कळपानी कोण जातात? कळपानी जनावरं जातात, शेळ्या मेंढ्या जातात. तुम्हाला जर वाघासारखं जीवन हवं असेल तर तुम्हाला वेगळं जगावं लागेल. आणि आयुष्यात गंमत अशी आहे की माणसं सगळ्यांमध्ये जातात आणि विचार काय करतात की माझा रस्ता वेगळा दिसला पाहिजे. वेगळी वाट निवडत नाहीत. वाट निवडताना हम रस्ता निवडतात. सगळे जातात तिथे जातात. बरोबर. जीवनाचा शोकांतिका हीच आहे कि पब्लिक आम रास्ते से जाती है और खुद कुछ खास बनना चाहती है.
तो आम रास्ते से जाने वाला खास नहीं बनेगा ना, हम्म. खास रास्ता उसको बनाना पडेगा. तुम्हाला स्वतःचा मार्ग शोधावा लागेल. कम्फर्ट झोन मधून निघायचं नाही आहे आणि माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे असं. आणि कम्फर्ट तर आहेच ना. मी तर असं मानतो की लोक मला म्हणतात त्याग केला, मी तर म्हणतो आम्ही जास्त स्वार्थी आहोत. बघा इथला एअर क्वालिटी इंडेक्स काय आहे? खूप लो, हा? खूप लो. लो आहे. म्हणजे गुड आहे की बॅड आहे? गुड आहे, गुड हा? आहे. बेस्ट आहे. 75 आहे आज. हा, खूप कमी आहे. तर इथलं वॉटर पोल्युशन फ्री. कुठलाच कारखाना नाही, कुठलंच काही हे नाही. हा? तर अशा पद्धतीने चांगलं जीवन आहे. इथलं अन्न कमीत कमी केमिकल्स हो, हो, असलेलं हो, आहे. हो, प्रश्नच नाही. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस इथल्या जीवनाचे आहेतच ना. बरोबर. माझी मुलं चांगल्या प्रकारे एक चांगला नागरिक घडू शकलेत, याचं कारण आम्हाला हेच वाटतं की बा ते इथे राहिलेत, आमच्यासोबत राहिलेत. आमच्या आईवडील मुलांची जेवढी काळजी करतील तेवढा कुठलाच दाई किंवा कुठलाच शिक्षक, कुठलाच हॉस्टेलचा वार्डन करू शकत नाही. बरोबर. काय? कारण ते स्वतःची निर्मिती आहे ती. काय? निर्मात्याला त्याची जास्त काळजी असते. सरांनी जे छोट्या छोट्या हॅबिट्सबद्दल सांगितलं आहे, आपण विद्यार्थी जीवनात छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे की मी रोजचे 10-15 मिनिट मेडिटेशन करेल किंवा मी अभ्यासाच्या व्यतिरिक्त एक पान वाचेल, एक पान वाचेल रोजचं, एक पुस्तक वाचील महिन्याला, सुट्ट्या आहेत आता तुम्हाला, हा. सुट्ट्यांचा सदुपयोग करीन, माझे काही काहीतरी goals नवीन असतील, कला शिकील, या छोट्या छोट्या गोष्टी नवीन आपण गोष्ट करू मी शकतो. शिकील. तर हे आवश्यकच आहे. ते नाही केलं तर मग तुमचं आयुष्य कसं राहील की स्टँड स्टील. का जर त्याच्यामध्ये जसं- संगीत निर्माण करायचं असेल तर ते हालावं लागेल ना, वाद्य वाजवावं वाजवावं लागेल. लागेल. बरोबर आहे. नाहीतर नाही तर नुसतंच वाद्य ठेवून आहे तर ते थोडी आवाज देते, ते थोडी आनंद देते. किती मोठा पियानो ठेवून असला तर त्यातनं आनंद नाही तयार होत ना, बरोबर. किती महागडा घेतला तरी. त्याला तो व्हायब्रेट तुम्हाला करावं लागेल. त्याला हलवावं लागेल ना. हलवावं लागेल. आणि आज विद्यार्थ्यांमध्ये जी इनर्शिया आहे हम्म. ती मुख्य अडचण आहे. त्यांनी कुठेतरी मोशनमध्ये यावं लागेल. कुठलीही मोशन असेल, तुम्हाला आवडेल ते करा ना. तुम्ही गिर्यारोहक बना, तुम्ही खूप साऱ्या ट्रेकर गोष्टी बना, आहेत, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आहेत. स्विमर बना. हो. हा, तुम्ही एखादा एखादा छंद खेळ खेळा, follow करायला पाहिजे. एखादा छंद फॉलो करा, Follow करायला पेंटिंग पाहिजे. करा, ड्रॉइंग करा, एम्ब्रॉयडरी करा, रांगोळी काढा. काय जे तुम्हाला जमत असेल ते करा ना. सगळ्यांनाच सगळं जमेल असं नाही. बागकाम करा, काय शेतीमध्ये आई वडिलांना मदत करा. वाईट दूर करायचं आणि चांगलं तयार करायचं. हे जग सुंदर करायचं कुणी आहे? दुसऱ्याने नाही, आपल्यालाच करायचं आपल्यालाच आहे. करावं लागेल. आपली जबाबदारी आहे. आपल्यालाच करावं लागेल. प्रयत्न तर करूयात. विद्यार्थ्यांसाठी एक आणखी महत्त्वाची गोष्ट की बैरागड मी पाहिला आहे, इथे गव्हर्नमेंटच्या शाळा आहे. सरांचे दोन्ही मुलं इथल्याच शाळेत शिकलेले आहेत. जिल्हा परिषद शाळेत मराठी जिल्हा माध्यमातच परिषदेमध्ये शिकले. शिकलेले आहेत आणि त्यांचा छोटा मुलगा डॉक्टर आहे आणि लहान मुलगा शेतकरी आहे. पण शेतकरी असा तसा शेतकरी नाही. त्यांचं वार्षिक टर्नओव्हर 2 कोटीचं आहे. त्याचं उत्पन्न सरांनी सांगितलं की वार्षिक शेतीतून उत्पन्न ते 1 कोटीचं उत्पन्न घेतात. त्यांचा मोठा मुलगा. आणि म्हणजे पहा ना किती सुंदरता आहे. शेतकरी मुलगा 1 कोटीचं उत्पन्न घेऊन राहिला. आपण 10-12 लाखाचं पॅकेज असलं की आपल्याला खूप सुंदर वाटते की बापरे, मुलाला 10 लाखाचं पॅकेज आहे, 12 लाखाचं पॅकेज आहे. पण तो इथे गावात राहून आईवडिलांजवळ राहून किती 1 कोटी रुपये कमावत आहे वर्षाचे. म्हणजे कुठलंच जे क्षेत्र आहे, आता जनरली पाहतो आपण शेतकऱ्यांना कोणी मुली देत नाही वगैरे, पण ॲक्च्युली सरांचं असं म्हणणं आहे की मुलगा पाहायला पाहिजे की त्याच्यात किती पोटेन्शियल आहे, की त्याच्याकडे काय आहे याच्यापेक्षा मुलगा कसा आहे हे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून सरांचे दोन्हीही मुलं इथेच शिकले. म्हणजे आपण जर इथे आलो ना तर तुम्ही विचार करसाल नाही की मी माझे मुलं अशा भागात शिकवणार, कोणीच विचार करणार. जे सुशिक्षित कुटुंब आहे ते तर सर मी काल आलो तर मी सर माझा विचार केला, नाही यार माझी मुलं नाही शिकू शकत मी या गावात, पॉसिबल नाही आहे. म्हणजे ठीक आहे, पण ते साधी गोष्ट नाही आहे की आपलं जीवन तर आपण, पण साहजिक आहे ना, लोक म्हणतील आपल्याला की तुम्ही तुमचं जीवन लोकांच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं जीवन बर्बाद केलं. तुम्ही आज डॉक्टर आहे, खूप मोठ्या पदावर असते, पण तुम्ही तुमच्या मुलांचंही सर जीवन बर्बाद करणार का इथे शिकून, असंही तुम्हाला म्हटलं असेल. हा ब्लेम दिला गेला, हां पण त्यांनीच होता. मुलांनी चांगलं नीट पास केलं,
त्या मेडिकल हा. कॉलेजला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन झाली Admission MBBS झाली. साठी. त्यात सगळं आलं म्हणजे उत्तर बरोबर आहे. उत्तर त्यात भेटून आपण- गेली. मग मात्र बोलणाऱ्यांची तोंड आपोआप बंद झाली. बरोबर आहे. काय? म्हणजे कृतीने उत्तर देणं हम्म. हा जो भाग आहे, हम्म. शब्दाने उत्तर देऊन काही फायदा नाही. म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट मिळतात, Yes. जे रिझल्ट प्रोसेसमध्ये सगळं त्रास होतो, ज्यावेळेस रिझल्ट यायला लागतात त्यावेळेस लोक पण बंद होतात आणि आपल्याला पण मजा वाटते त्या गोष्टीची. रिझल्ट खूप महत्त्वाचे आहे आणि आपण काय करतो ते पूर्ण दूरदृष्टी असायला पाहिजे, एकदम क्लिअर आणि विजन असायला पाहिजे. पालकांनी काय शिकवायला पाहिजे, खरं म्हणजे मला असं वाटतं की पालकांना पण हे समजणं आवश्यक आहे की माझ्या मुलाची काय कॅपॅसिटी आहे, त्याला काय आवडते. बरोबर. मोठ्या मुलाला शेती आवडत होती, आम्ही त्याला कधीच म्हटलं नाही की बा तू डॉक्टर बन, तू इंजिनियर बन, कारण त्याला शेतीत आवड होती. आणि 12वीच्या वयात म्हणजे 18 वर्षाचा असताना तो रात्रभर पाणी द्यायचा. हम्म, हम्म, काय गहू पेरलेला होता, हम्म. रात्रभर ते नोझल बदलायचा. आणि त्यावेळी माझी पत्नी मला म्हणायची की काय तुम्ही त्याचं आयुष्य खराब करून राहिले. म्हटलं अरे तू पण तर रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचे ना 12वीत असताना. हम्म, हम्म, ताही त्याचा अभ्यासच आहे, हम्म, त्याच्या आवडीचा विषय आहे शेती, हम्म. त्यात तो अभ्यासच करत आहे ना. बरोबर. 4 तासांनी नोझल बदलायचे आहेत, तर तो अंगावर घेत नसे, शेतात हा. उघड्यावर झोपत असे की जाग आली पाहिजे. जाग अलार्म आली. वाजला तर अलार्म वाजून जाग येणार नाही जर मी लपेटून झोपेल तर, थंडी प्रचंड. आणि त्या केसमध्ये तो बरोबर करायचा ते. आणि त्यांनी 314 क्विंटल गहू पिकवला. हम्म. 1600च्या भावाने गहू गेला 12वीत असताना. 12वीत असताना. त्यांनी 5.25 लाखाचा तो गहू विकला गेला. आणि त्यांनी नवीन ट्रॅक्टर 5.25 लाखाचा विथ रोटावेटर जॉन डिअरचा विकत घेतला. आणि घरी आल्यानंतर त्यांनी तो ट्रॅक्टर 8-8 दिवस बंदच केला नाही. चाबी 3 ड्रायव्हर आणि तो अशी अरे वा. 4 माणसं त्याच्यावर अहोरात्र काम करत होती. हम्म, हम्म, हम्म. सगळ्या लोकांच्या शेतीमध्ये भाड्याने जाऊन 2 वर्षात त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतला, दुसरा. दुसरा. हम्म. सांगायचं तात्पर्य हे की हे हार्डवर्क करणं मुलाला शिकवलं पाहिजे, त्यापासून त्याला रोखू नका. हम्म. त्यात काही चुकीचं नाही करत आहे का, एवढं पहा तो चांगला प्रामाणिकपणे कमावतो आहे ना, तर काय हरकत आहे. कमावू नका असं कोणीच म्हणत नाही, बरोबर. कमवा तुम्ही, पण प्रामाणिकपणे कमवा. काय सरांच्या मुलांची म्हणजे 12वीत असतानाची पहिली कमाई 5 लाख रुपये. 5.25 लाख रुपये. इमॅजिन करू शकता का 12वीत असतानाचा मुलगा 5 लाख रुपये कमावत आहे. आणि आज तर मी तुम्हाला सांगितलं आहे, आज त्यांच्या संत्रा आंब्याची बाग आहे, निंबूची बाग आहे, त्यानंतर ते केळी, हळद असे वेगवेगळ्या प्रकारचे टरबूज, खरबूज असे पिकं घेत असतात. आणि त्यांच्याकडे बाकीचे शेतकरीसुद्धा शिकण्यासाठी येतात. आता त्यांचा खूप जास्त अभ्यास झालेला आहे शेतीमध्ये. सर आणखी एक म्हणजे एक गोष्ट आठवली आहे मला की बरेच ठिकाणी मुलं काय करतात, शिक्षण घेत आहे असं दाखवतात. म्हणजे मी पाहिलेलं आहे, आईवडिलांना काय वाटतं की माझा मुलगा शिकून राहिला, म्हणजे मला आता कुठल्या कोर्सला वाईट म्हणायचं नाही आहे, पण आमच्या इकडे BA वगैरे करत आहे याचा अर्थ म्हणजे तो काहीच करत नाही. मग आईवडिलांना काय वाटतं, अरे माझा मुलगा BA करू राहिला, BCom करू राहिला, पण ॲक्च्युली त्याला काहीच करायचं नसते, त्याचं काहीच गोल नाही आहे. पण हा जो काळ चालला जातो सर, 3 वर्ष 4 नाही, वर्ष, ते तारुण्य गमवायलाच नको. हा, म्हणजे तर मग आईवडिलांना वाटते, तारुण्याचा आईवडिलांची अपेक्षा. सदुपयोग करणं हे त्या विद्यार्थ्याचे काम आहे. बरोबर. स्वतःची जडणघडण करणं, स्वतःमध्ये चांगल्या क्वालिटी डेव्हलप करणं, हम्म, हम्म. शरीर बल कमवणं. विवेकानंद असं म्हणतात की तुम्ही शिकले नाही तरी चालेल, हो, पण फिजिकली तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग बना. राहा, कारण की आरोग्य. कॉलेजमध्ये नाही गेलात तरी चालेल, पण फुटबॉलला लात मारा, बरोबर, ते तर आपण फ्री मध्येच त्यामुळे करू तुमचं शकतो. आरोग्य तुम्हाला मिळेल. आणि सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ती आहे, जी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आपण पैशाला मानतो, पण पैशापेक्षा महत्त्वाचं तुमचं आरोग्य आहे. काय? बरोबर आहे. ते विद्यार्थी काय करतात की आईवडिलांना वाटते की माझा मुलगा शिकून राहिला, आई वडील अशा वेगळ्या होपमध्ये असतात की हा काहीतरी करेल आणि काहीतरी लागेल. 4-5 वर्षांनी काय होते, परत त्याला वापस भ्रमनिरास त्या- होतो, हा. भ्रमनिरास होतो. तर याच्यातून तुम्ही दूर राहायला पाहिजे. जर तुम्हाला एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे तर लिटरली सोडून द्या तिथल्या तिथं. काही नवीन स्किल शिका आणि अरे त्याच्यामध्ये साधं इडलीची डोश्याची हातगाडी जरी चालवली तरी 5,000 रुपये रोज हो, खूप जास्त आहे. मिळू शकतो. मिळते, पैसा मिळते. कमावणं सगळ्यात सोपं आहे. सोपं आहे, काय? एवढा काही कठीण नाही की म्हणजे तुम्ही त्या तांदूळापासून इडली बनवणं, हम्म. डोसा बनवणं शिकून घ्या
आणि त्याचे हातगाडी टाका, 5,000चा विक्रा तर 2,500 तुमची रोजची कमाई आहे. कमाई आहे. अर्धी कमाई अर्धा. कुठलाही भजे जरी तळले चौकात उभे राहून तरी अर्धी कमाई आहे त्यात. 1,000 रुपयाचा विक्रा, चहा जर बनवला तर अर्धी कमाई आहे. म्हणजे जे विद्यार्थी असं नाही आहे की एज्युकेशनच सर्व काही आहे, तर तुमचं एज्युकेशनमध्ये मन लागत नाही किंवा तुम्हाला वाटते बा शिक्षण माझ्यासाठी नाहीच आहे, तर तुम्ही लिटरली ते शिक्षण सोडून द्या. काही स्किल डेव्हलप करा, स्किल आत्मसात करा आणि त्यानुसारही तुम्ही तुमचं जीवन चांगलं स्वयंरोजगार जगू कमवा. शकता. स्वयंरोजगारही होऊ शकता. स्वयंरोजगार हा एक मोठं फील्ड आहे. आणि आमच्या गावाची जी परिस्थिती आहे, मुस्लिम मेजॉरिटी आमच्या गावात, तर ती मुलं 4-5 वर्षाची झाली की असताना डबल रोटी टोस्ट, चालू गोळ्या झालं. बिस्किटं विकणं सुरू सुरू करतात. करतात. काय 7-8-10 वर्षाचे होतात तर कोणातरी मेकॅनिकच्या हाताखाली मोटरसायकल रिपेअरिंगला, ट्रॅक्टर रिपेअरिंगला शिकायला लागतात. स्किल घेऊन घेतात आणि आणि ते स्वतःचं मग स्वतःचं व्यवसाय 18-20 सुरू वर्षामध्ये ते चांगल्या प्रकारे स्वतःचं स्वतः कुटुंब सांभाळतात. सांभाळतात. काही चुकीचं काहीच नाही त्यात. नाही, बरोबर. सेल्फ एम्प्लॉईड आहेत ते. सायकलचं जरी पंक्चरचं दुकान टाकलं तरी आज 50 रुपये पंक्चर आहे, मोटरसायकलचं पंक्चर. हो, आणि दिवसभरामध्ये तुमच्या रस्त्यावर कमी कमी 100 लोक येतात बरोबर. आणि त्यात 10 रुपयाचाही खर्च नाही आहे. 40 रुपये एका पंक्चरच्या मागे मागे कमाई आहे. मिळतात. बरोबर. काय? पैसा कमावणं फार सोपं आहे. ह्या सगळ्या म्हणजे जे आहे की ज्यांना बा शिक्षण नाही जमत अशासारखं आहे, पण जे शिक्षणात रुची आहे त्यांनी तर एक त्यांचं टार्गेट ठरवून त्या उद्देशानं जायलाच पाहिजे. सर, इथं आल्यानंतर मग कसे काही अनुभव असतील की खूप कठीण अनुभव तुम्हाला आले असतील मेडिकल? नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कठीणला कठीण समजू नका. म्हणजे मला म्हणजे असं की कसं आहे, आपण मी सांगितलं की बा परीक्षा होणारच आहे तुमची. काय तुम्हाला जे काय चांगलं मिळणार आहे ते परीक्षेनंतरच मिळणार आहे, रिझल्ट. काय आणि त्या कृतीमधला आनंद घ्यायला शिका. काय रिझल्टचाही आनंद घेण्याची गरज नाही. कृती करतानाच मन ओतून करा, जीव लावून करा, जेणेकरून ते चांगलं प्रॉडक्ट तुमचं तयार होईल. ज्यावेळेस संघर्षाचे दिवस आहेत त्यातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. येस, कठीण परिस्थितीला एन्जॉय करता आली एन्जॉय पाहिजे. करता आलं पाहिजे. तेच खरं शिक्षण आहे. अभ्यास करता तुम्ही म्हणजे काय करता, हार्डवर्क करता. हार्डवर्क करता. तर एक जे लक्षात राहत नाही ते लक्षात ठेवता. सरांच्या इथं असण्यामुळे इथं काय बदल झाला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सर, मग तुम्ही तुमच्या थिसिसबद्दल काल बोलले होते. हां, ते खूप तो महत्त्वाची वेगळा गोष्ट भाग आहे. आहे. मला त्यापेक्षाही महत्त्वाचा भाग असा वाटतो हां. की ज्यावेळी 1 रुपया हा बैलगाडीच्या चाका एवढा होता मी आलो तेव्हा. हो. काय हं. फार कठीण होता 1 रुपया लोकांना मिळणं. हो. कारण दिवसाची मजुरीच बाईला 3 रुपये, माणसाला 3 रुपये होती आणि बाईला 2 रुपये होती. म्हणजे अर्धा दिवस काम करावं लागायचं बाईला 1 रुपयासाठी. 1 रुपयासाठी. आणि ज्या दिवशी नोटबंदी झाली त्या दिवशी माझ्याकडे काम करणारा मजूर मला म्हणतो की डॉक्टर साहब मेरे पास 1500 रुपये है, हं. वो चलेंगे नहीं हं. क्योंकि नोट तो बंद हो गए. हं. हं. तर मी म्हटलं की नहीं, अब वो अपन इसको दे देंगे, डीजल मसाजरी शुरू होते. हं. मतलब मेरे को देते, मैं तेरे को 100 के नोट देता, हं. डीजल में चलेंगे ना. हं. बंद हो गए मतलब बाकी काम में नहीं चलेंगे, वो बैंक में देना पड़ेगा. हं. तर त्याच्याजवळ 1500 रुपये होते त्या दिवशी. ही परिस्थितीतला झालेला हा बदल आहे बदल आहे. की जो रोज मजुरी करत होता हं. त्याच्याजवळ 1500 रुपयाच्या समजा मोठ्या नोटा होत्या हं. ज्या बदलावं लागल्या आहे हं. बँकेत. हं. आणि एक तुम्ही ते पण गोष्ट सांगितली होती की एका व्यक्ती तुमच्याकडे येऊन पैसे देऊन गेला होता. हां, तसे तर अनेक प्रसंग आहेत की खूप लोकांनी मदत केली वेळोवेळी. गावकऱ्यांनी समजा घर दिलं, घर बांधून दिलं. आमचं जुनं घर जे आहे ते गावकऱ्यांनीच बांधून दिलं. असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. बाहेरची लोक आहेत, नावं घेतली तेवढी थोडी आहेत. वेळेचं हे त्यात होणार नाही. पण सतत जे चालू राहिला हा यज्ञ मी असं मानतो की त्यात कोणी ना कोणी मदत करत राहिलात आणि त्यातून हे सुरू आहे. सर, ते कुपोषणाची गोष्ट तेवढी हां. आपण एक घेऊन चालेल ना. हां. तर कसं आहे की मी MDला गेलो त्यावेळी मी सांगितलं की बा माझ्या गावात 4 मुलं
टिटॅनस निओनेटॉलनी मरण पावली, 2 माता माझ्या हॉस्पिटलला मरण पावल्या. म्हणून मग मी MDला गेलो की त्यांना कसं जगवता येईल. तर माझ्या प्राध्यापकांनी म्हटलं की तू किती वर्ष जगवशील त्यांना. मी म्हटलं बा माझं वय आता 28 आहे, मी अजून 40 वर्ष तरी करू शकेल हे काम. त्यांनी म्हटलं किती गावांसाठी करणार. तर मी म्हटलं 100 गावांसाठी, कारण माझ्याकडे 100 गावचे पेशंट आहेत. तर ते बोलले की एका डॉक्टरने 40 वर्ष 100 गावांची मुलं मरू नाही दिली तर हा प्रश्न सुटेल का. उत्तर होतं की नाही सुटणार. त्यानंतर काय, कोण करेल. तर त्यांचं म्हणणं होतं की हे तुझं काम नाही आहे, हे शासनाचं काम आहे त्या मुलांना जगवणं, आणि त्यासाठी लोकांमध्ये जागृती आणणं हे तुझं काम आहे. अवेअरनेस क्रिएशन आणि सिस्टीम इम्प्रूव्हमेंट. गव्हर्नमेंटकडे सगळी व्यवस्था आहेच त्यांना जगवण्याची, तिला ॲक्टिवेट करणं, गव्हर्नमेंट सिस्टीमला ॲक्टिवेट करणं हे तुझं काम आहे. ती जिथे इनर्शियामध्ये आहे, जी तिथे काम करत नाही, त्या सिस्टीमला ॲक्टिवेट तू कर आणि त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यानुसार मग मी माझा थिसिस केला की इथली मेळघाटातील आरोग्याची स्थिती काय आहे त्याचा अभ्यास केला. माता, गर्भवती माता, स्तनदा माता आणि लहान मुलं शाळेच्या बाहेरचे, म्हणजे प्री स्कूल चिल्ड्रन ज्यांना म्हणतात, 6 वर्षाखालील मुलं, त्यांचा मी इनडेप्थ अभ्यास केला 5 गावांमधला. आणि तो माझा थिसिसचा विषय माझ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये इतका चांगला झाला की त्यावर BBC रेडिओनी 2 इंटरव्ह्यू केलेत माझे. आणि मग महाराष्ट्रातील पत्रकार, भारतातील पत्रकार त्या विषयाकडे आलेत. मेळघाटच्या कुपोषणाचा प्रश्न जगभर गेला आणि त्यामधून इथली यंत्रणा कामाला लागली, काम होऊ लागलं. जिथे जिथे अडचणी येत गेल्या ते माननीय हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या मदतीने आम्ही सोडवत राहिलो. जनहित याचिका त्यासाठी केली, आधी राजकीय पक्षांनी केली, पण त्यांनी जेव्हा त्यांचं सरकार आलं तेव्हा त्यातनं विड्रॉल केलं. त्यावेळी आम्ही ती नेटाने समोर रेटली आणि कुपोषणाचा प्रश्न हा जगजाहीर झाला. आणि कुपोषणाच्या प्रश्नामुळे, इथल्या सायंटिफिक डाटामुळे हायकोर्टाने स्टेट गव्हर्नमेंटला जे आपण रिकमेंडेशन थिसिसमध्ये लिहितो ते रिकमेंडेशन डायरेक्टिव्ज बनवून दिले आणि शासनाला त्यावर काम करावं लागलं. आणि अजूनही ते सुरूच आहे. म्हणजे आज संपलं असं नाही मी म्हणेन की ते काम अद्यावत इम्प्रूव्हमेंटचं काम आहे. म्हणजे मेळघाटातला जो कुपोषणाचा प्रश्न आहे तो सरांमुळे जगासमोर आला माझ्या अभ्यासामुळे. म्हणजे थिसिसच्या ते माझ्या शिक्षकांचं क्रेडिट आहे त्याला जास्त. त्याच्यातली एक गोष्ट अशी होती की सरांनी त्यांच्या टीचरला विचारलं की थिसिस कशा प्रकारचा करायचा असतो, कुठल्या क्वालिटीचा करायचा असतो. त्यावेळेस सर त्यांनी सांगितलं की स्काय इज द लिमिट. तुमचा थिसिस हा क्षितिजा पलीकडे गेला पाहिजे, काय बियॉन्ड ऑल हॉरिझॉन्स. काय असं नाही की एवढंच करायचं म्हणजे आपण पास होऊ. जेमतेम 35 मार्क नाही मिळवायचे आपल्याला उच्च कोटीचंच काम करायचं आहे. जे काय करायचं आहे, उत्कटता हा जो शब्द आहे मराठीमधला, तर काम करताना त्याच्यामध्ये कुचराई नाही करायची. बाबा आमटे नेहमी म्हणायचे की भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन अंमलात आणा. अंमलात आणताना बेभानच व्हावं लागेल. त्याच्यामध्ये मग अंग चोरून नाही करायचं काम. शेंडी तुटो की पारंबी तुटो, झोका असा घ्यायचा. एकदा शेंडीची गाठ पाडली ना पारंबीशी तर मोठा झोका घ्यायचा. जे असेल ते एन्जॉय करायचं. सरांचं थिसिस मग त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरी शेळ्या किती आहेत, कोंबड्या किती आहेत, त्याच्या घरी अन्न शिस्त किती शिस्त, नॉनव्हेज किती दिवसातून बनतं, किती लोक खातात, तर हा सगळा डिटेल्ड अभ्यास केला. आणि याची दखल BBC न्यूजने घेतली. BBC न्यूज त्यावेळेस रेडिओ ॲक्टिवेट होतं, तर रेडिओनी BBC न्यूजनी पूर्ण जगाला हा विषय सांगितला. नंतर मग सरकारी यंत्रणा जागी झाल्या. तर शरद पवार पहिले मुख्यमंत्री जे मेळघाटात आलेत त्यानंतर 93 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा प्रत्येक मुख्यमंत्र्याला यावं लागलं.
तर मग या सरांच्या केलेल्या कार्याची दखल पूर्ण सरकारने घेतली आणि जो मेळघाटाचा कुपोषणाचा प्रश्न आहे तो सरांनी जगासमोर मांडला आणि आता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा आहे आणि सरकार अविरतपणे ते काम करत आहे. त्यात भरपूर उपाययोजना आहेत, त्यांच्याकडे स्कीम्स आहेत, ते लॉन्च करून म्हणजे ते आता काम चांगल्या प्रकारे करत आहेत. ते मला प्रामुख्याने म्हणजे सरांचं माइलस्टोन म्हणता येईल सर तुम्हाला तुमच्या जीवनातला हा सुद्धा एक खूप मोठा आहेच ना, milestone आहेच आहे. निश्चित आहे. म्हणजे तुम्ही इथं काम करता त्यामुळे मला तुम्ही- अकॅडमिक क्षेत्रातही मान्यता मिळाली ना. हो तुम्ही मला वाटतं एक हे सदस्य होते कुठल्या हो, तरी ते कुपोषणासाठी शासनाने समिती कमिटी झाली होती, हा. स्थापन केली होती हायकोर्टाच्या आदेशानुसार बालमृत्यू रोखण्यासाठी. त्या कमिटीचा अभय बंग सर, अभयभंग अध्यक्ष होते अध्यक्ष त्या होते. कमिटीचे. मी सदस्य हा, होतो. हा. आणि म्हणजे सरांची अचिव्हमेंट आपल्याला मॅक्झिमम आता आम्ही पण गुगलला वगैरे सर्च केलं तर आम्हाला इथे राहून त्यांनी काम केलं आणि खूप लोकांचे जीव वाचले हे तर माहीतच आहे. पण हा कुपोषणाचा विषय मला म्हणजे मला तरी माहीत नव्हता, म्हणून हा विषय घेणं फार गरजेचं होतं की खूप खूप मोठा इम्पॅक्ट आहे हा. म्हणजे कोणाच्या असण्याने आणि नसण्याने काय फरक पडू नाही, शकतो. सायन्स जर तुमच्या सोबत असलं तर तुम्हाला सोपं होतं ना प्रगती. बरोबर. तर तसं झालं ना ते की त्याच्यामध्ये सायन्स होतं. जो अभ्यास मी केला तो सायंटिफिक होता. त्यामुळे त्याला चॅलेंज नाही कोणी करू शकलं ना. एकंदरीत एकंदरीत हे सगळं करताना मजा आली. मजा आली. ते ती महत्वाची आता आज सरांना यू मस्ट बी एन्जॉय Enjoy. सिच्युएशन. आताही सरांना सर मजा म्हणजे आनंदीच आहे आणि समस्यामध्ये आनंदात भारात आंबे काय म्हणतात की अमृत घट भरले तुझ्या घरी का वणवण फिरशी बाजारी. हा, पाडस घरचे कितीदा आले त्याला गोंजारून तर पहा त्यातला आनंद काय आहे. बरोबर. आपण काय करतो की स्वतःच्या जवळ भरलेली घागर असताना आपण दुसरीकडे आनंद शोधतो आणि सफर होतो की ते सापडत नाही. आपल्या जवळच आहे ना सगळं. मी जसं म्हटलं की एअर क्वालिटी इंडेक्स पहा ना किती चांगला आहे. हो. आता सरांच्या सोबत बोलताना मला दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या जाणवल्या. एक पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षक खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं. म्हणजे शिक्षक तुमचे आहे. जे काही टर्निंग पॉइंट्स प्रत्येक होते वेळी. प्रत्येक वेळी तुमचा जो विद्यार्थी असो मार्गदर्शक कॉलेज म्हणा, असो म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये चांगला शिक्षक मिळणं ज्याला मिळाला आणि जीवनातही तसंच आहे तसंच आहे. की चांगला गुरु मिळणं हा आणि दुसरं व्हिजन डेव्हलप होणं. हो, हो. म्हणजे आपण नुसतंच ताटाखालचं मांजर होऊन जगू शकत नाही. हम्म. सतत कोण कुठवर बरोबर. आपल्याला मदत करणार. शेवटी आपल्यालाही स्वतःला आपला मार्ग शोधावा शोधावा लागेल ना. लागेल. तर तो त्याचं दर्शन होणं हे महत्त्वाचं आहे. आणि शिक्षक त्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शिक्षक शिक्षक मित्र अभ्यास पण तेवढाच करणं, महत्त्वाचा मित्र घटक आहे. वगैरे. मित्रवर्ग की चांगले चांगले. मॅन इज नोन बाय द फ्रेंड्स ही कीप. हम्म. काय तुमची ओळख हे तुमचे चांगले मित्र चांगले आहेत. मित्र आहे. मित्र कसे कोण आहेत त्याच्यावर तुमची ओळख आहे. आणि एक दुसरी गोष्ट मला जाणवली, इट्स ऑल अबाउट युअर माइंडसेट. येस. तुमचं म्हणजे माइंडसेट ज्या प्रकारचं असेल तुम्ही तसं जीवन जगणार. म्हणजे एखादा म्हणतो का चढ आहे, दुसरा म्हणतो अरे वा किती मजा येऊ राहिली चढायला, काय पाय दुखून राहिले माझे, अशासारखं आहे ना. म्हणजे जे काही आपली सिच्युएशन आहे ते तुमच्या माइंडसेटवर आहे. एखाद्याला अभ्यासात मजा येतो आणि एखाद्या अभ्यासात कंटाळवाणी वाटते. तर हाच फरक आपण हे करू शकतो सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल माणसामध्ये किंवा विद्यार्थ्यामध्ये म्हणू आपण. तर सर विद्यार्थ्याला तुम्ही आता शेवटचं काय सांगू शकता. विद्यार्थी म्हणजे जे माझे विद्यार्थ्यांना 12वी सांगतो, पर्यंतचे विद्यार्थी मला आहेत. असं वाटतं विद्यार्थ्यांना की आपला मार्ग स्वतः निवडा आणि तुम्हाला जे वाटते ते करा. आणि जे करता ते एन्जॉय करा. एन्जॉय करा. करताना ते एन्जॉय करा फुल मेहनत नाही करा. आणि पूर्ण प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे. करा. त्याच्यामध्ये कुचराही नाही. बाबा आमटे जसं म्हणतात की बा भान राखून योजना खान बेभान होऊन अंमलात बेभान आण. अभ्यास. त्याच्यामध्ये मग कुचराही नाही. मी माझ्या सर विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, करायचं आहे तर पूर्ण करायचं, नाही तर करायचं नाही. करायचं तर पूर्ण अगदी. 100% करायचं, नाही तर सोडून द्यायचं. सरळ आहे. तर मॅडमसोबतही म्हणजे डॉक्टर स्मिता ताईसोबतही मला बोलायला आवडलं असतं, पण त्याची प्रकृती व्यवस्थित नाही आहे. तर त्या आमच्यासोबत जुळल्या नाही. ॲक्च्युली हा इंटरव्ह्यू वगैरे करायचा काही असा उद्देश नव्हता, पण आम्ही सहज बसलो आणि म्हटलं रेकॉर्ड करू. सरांच्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. परत जर कधी येणं झालं तर नक्कीच आणखी एक चांगला आपण हे करू सर. नक्कीच मॅडम ते करता येईल आपल्याला. थँक्यू सर. थँक्यू सर. देखा कमाल
आशे